मध्ये असणार आहेत. करेश म्हात्रे पहिला चेंडूचा सामना करेल आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहतात नॉन स्ट्राईक एंडला बॅटर संदेश केने. बरोबर आता टायमिंग इथे झालेला आहे 1:19 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ सम. गुड स्टार्ट फॉर द हिमांशु. डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पहिलाच बघायला मिळाला. बर्फानी बाबा टेमकर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना. आणखी एक चांगला बॉल. करेश म्हात्रे समोर चांगली गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर सातत्याने चेंडूच्या हाताळणी केली जाते. हिमांशु पाटीलकडे चांगला अनुभव येत चाललेला आहे. बऱ्याच वर्षांपासून हा देखील खेळाडू व्यावसायिक लेवलचं क्रिकेट खेळत आलेला आहे आणि तो अनुभव सध्या तरी ह्या गोलंदाजीमध्ये दिसून आलेला आहे. चांगलं बॅटल सुरू आहे. करेश समोर 2 डॉट. या वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ओ मिस फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला आणि पहिला चौकार येतोय बर्फानी बाबा टेमघर साठी. बहुत सरस सीमेच्या बाहेर. 4. कमाल का शॉट. केवल बल्ले के फेस को खोल दिया था वहां पर. गेंद गली की बगल से जाती हुई 4 रन. देखिए गली क्रिकेट की हो या महबूब की, इसके ज्यादा चक्कर अच्छे नहीं होते. 4 धावा इथे मिळाल्या आणि करेश ऑफ द मार्क विथ 4. तेवढा कॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक नव्हता. बॅटची बाहेरील कडाच लागली परंतु 4 धावा इथे मिळाल्या. तो आत्मविश्वास आता नक्की बर्फानी बाबा टेमघर आणि करेशचा वाढवताना दिसतील. तर या ठिकाणी बघा बर्फानी बाबा टेमघरला 3 रन्सची पॅनल्टी घोषित करण्यात आलेल्या. सेम ड्रेस कोडने तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या 3 रन्स आम्ही डावाच्या समाप्तीनंतर मायनस करणार आहोत. हो यावेळेला हाफ ट्रॅकर हुक केलाय. किलर मिलर का अंदाज. 6 रन. गजब की शुरुआत हम देख रहे हैं यहाँ पर टीम बर्फानी बाबा की. बर्फानी बाबा और इस ग्राउंड का चोली दामन का साथ है. हालांकि उनको 3 रन का जरूर पेनल्टी है. किस तरह से शॉट खेला था वॉल ऑफ भादवर करेश म्हात्रे. करेश म्हात्रे इस सीजन में बहुत टच में चल रहे. हिमांशु लेफ्ट आर्म राउंड विकेट. फुल टॉस बॉल. या वेळेला फक्त ड्रॅग केलं हलक्या हाताने अलॉंग द ग्राउंड. डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त सिंगल. स्ट्राइक रोटेट करत असताना धावसंख्या एका धाव्याने 11 ह्या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. संदेश केने आता पहिल्यांदा स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. देखिए दोनों टीमों को 3-3 रन का पेनल्टी दिया गया है 12 मैन की वजह से, जो ऐड नहीं किया जाएगा लेकिन पेनल्टी लग गई. येणाऱ्या सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. ओव्हर द विकेट न यावेळेला स्ट्रोकला चेक केला. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. बॉल बराचसा हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूर राहिला आणि 1 धाव संदेश केने तिथे पूर्ण करत असताना षटक क्रमांक पहिलं इथे संपलेला. गुड स्टार्ट फॉर द टीम बर्फानी बाबा टेमघर. 12 धावा विदाउट लॉस. बिल्कुल. दिनेश चौधरी की फेम टीम है बर्फानी बाबा. 1 ओवर की समाप्ति के बाद 12 बने. अलीमगढ़ एक्सप्रेस ने 12 रन दिए. कौन भूल सकता है अलीमगढ़ एक्सप्रेस का वो हैट्रिक जो उन्होंने 2018 आमदार चषक में किया था भादवड़ में, जब 3 दिग्गज बल्लेबाजों को आउट किया था और हैट्रिक पे उन्होंने टो क्रैशर से जयेश पाटिल को आउट किया था. समय आपको पता है कि आपको समय सिर्फ 35 मिनट का पहले 7 ओवर के लिए दिया गया है. फॉर एंड कडनं आता गोलंदाजी. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल. आतिश भामरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला बॅटर संदेश. एका चेंडूमध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 100 पेक्षा जास्त धावा जोडल्या होत्या चॅलेंज संघानं आणि त्या धावांचं संरक्षण केलं गेलं. आतिश भामरे 2016-17 के सीजन के
पहले विकेट टेकर, हैट्रिक विकेट टेकर गेंदबाज, बहुत अच्छे ऑलराउंडर हैं। सामना करेंगे संदेश केनी। संदेश केने। आतिश क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, लॉंग ऑन थोडासा वाईड इश उभा आहे, डीपमध्ये स्क्वेअर लेगला वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील आणि टीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलेला आहे. वारंवार बदल केले जातात ज्या ज्या वेळेला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी असतं आणि कॅप्टनला देखील ते थोडं डोकेदुखी ठरत असतं. पुन्हा आता बदल करण्यात आला, पॉइंट बॅकवर्ड डीप सेट करण्यात आलेला आहे. ये भी नहीं भूलना चाहिए कि विकेटों के पीछे जो खिलाड़ी है वो महाराष्ट्र का फिनिशर है. हो, सध्या तरी संघाचं नेतृत्व करत असताना राऊंड द विकेट. हो, यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आतिश संदेश समोर. गुड स्टार्ट. अच्छी गेंद थी, बिल्कुल विकेटों के करीब गेंद को रखा था आतिश बामरे ने. मुकाबला इस वक्त चलता हुआ BC4 सिटी क्रिकेट में BC4 चैंपियन ट्रॉफी में मैगी 11 मांगीलाल पालीवाल फैम टीम और उनके साथ बर्फानी बाबा दिनेश चौधरी फैम टीम. नवीन शर्मा जुड़ चुके हैं ऑन द लाइन. हो, यावेळेला हाफ ट्रॅकर पूल केला ऑन साइडला. जयेश पाटील डाऊन द बॉल, वन ऑफ द ग्रेट फिल्डर. मिस्टेक त्याच्याकडनं होणार नाहीये. पहिला धक्का लागतोय बर्फानी बाबा टेमघरला. संदेश गोज बॅक टू द पवेलियन. कहाँ छूटते हैं जयेश पाटिल से कैच. जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं और जयेश पाटिल से कैच कम छूटते हैं. झेल त्या ठिकाणी पकडले आणि अखेर पहिलं यश प्राप्त करत असताना आतिश भामरे बॉलिंग मार्कवर. आणि इनिशियल ओव्हर्समध्ये ज्या ज्या वेळेला ब्रेक थ्रू गोलंदाज येतात ना, त्या त्या वेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव हा कमी होत असतो. आणि जरूर आता आतिश एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वासानं भरलेली सुरुवात करून देत असताना मॅगी 11 संघासाठी न्यू बॅटर केदार इन ॲट नंबर 3. करेश एका बाजूने चांगला खेळतोय, परंतु यावेळेला संदेशनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळालं नाही. तो विकेट प्राप्त करताना दिसला आतिश भामरे. केदार इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. ओव्हर द विकेट आतिशचा बॉल फक्त दिशा दाखवली, स्टेअर करत असताना शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. श्याम त्या ठिकाणी सज्ज होता. मिडिल फक्त सिंगल. केदार ऑफ द मार्क विद द सिंगल. टीमची टोटल 13 धावा. थोड़ा लेट खेले थे वहाँ पे केदार पाटिल. बल्ले के फेस को खोला था, लेट कट किया था, लेकिन गैप को ढूंढ नहीं पाए. अगली दो टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. कंटिन्यू. आतिश व्ही शेप मध्ये दोन फिल्डर्स मिड ऑन आणि मिड ऑफ सेट करण्यात आल्या. त्याच्यामुळे अकूट टप्प्याची गोलंदाजी होते. आणि इथे बा वेट अँड डिस्पॅच हुक केलेल्या बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. आणखी एक तडाका, षटकार. कमाल के टच में लग रहे हैं इस सीजन में वाला भादवाड़. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, बेहतरीन टाइमिंग. गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी. थोड़ा लेट खेला था, बेहतरीन हुक शॉट. 6 रन. विक्टोरियन के कैप्टन और मायरा स्पोर्ट्स के कैप्टन हमीदुल जमा फैम टीम, शोएब मेमन फैम टीम, दोनों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. एकापेक्षा एक मोठ्या मॅचेस आज बघायला मिळतील. पुन्हा एकदा स्वीप केला. स्क्वेअर ऑफ द विकेट फार सुंदर खेळतोय करेश. कारण मागील ज्या काही रन्स आपण पाहिला बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला एक चौकार आला होता, त्याच्यानंतर 2 जे सिक्सर आले ते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाणारे षटकार होते. आणि धावफलकावरती 20 आहेत. गुड स्टार्ट. एक विकेट गेले, परंतु या ठिकाणी नीडरपणे फलंदाजी होते फलंदाजांकडनं. आतिश पुन्हा एकदा केदार समोर. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त बॅटचा फेस ओपन करतोय त्या ठिकाणी. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केदार मागच्या दोन्ही चेंडूंवर दिसलेला आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि इथे या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पॉवर प्ले संपलं. 21 धावा पॉवर प्ले मध्ये पूर्ण केल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बर्फानी बाबा टेमघर संघानं. एंड ऑफ द सेकंड ओवर, दिनेश चौधरी फैम टीम बर्फानी बाबा लूजिंग अ टॉस, बैटिंग फर्स्ट हियर. 21 for the loss of 1 wicket. Karesh Matre so far played a fantastic knock.
आकिब पटेल निज़ामपुरा जो क्रिकेट के बहुत बड़े फैन हैं, वो जुड़ चुके हैं। उन्होंने BC4 क्रिकेट की शुरुआत के लिए अल्ताफ बाली को मुबारकबाद दी है। बहुत शुक्रिया आपका। देखिए, हर ओवर में मीटिंग ना करें प्लीज़। आपको 35 मिनट का समय दिया और इस वक्त जब पहली गेंद फेंकी गई थी तो 1:19 हुए थे और अब हो रहे हैं 1:24। उसमें से हम एक्स्ट्रा टाइम रिड्यूस करेंगे, लेकिन पहले 35 मिनट में आपको 7 ओव्हर करना है। हो, वेळेबद्दल ज्या काही सूचना, वेळेचं रेस्ट्रिक्शन्स, जे काही बंधन आहे ते प्रत्येकी संघासाठी असणार आहे. प्रत्येकी टीमनं, कॅप्टननं याची नोंद घ्या. किरण पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. कॉर्टेल ऑफ भिवंडी. ही जी सर्व नावं आहेत ना, मनीष सर, सिद्दीक भाबे सरांनी या खेळाडूंना दिलेले आहेत, परंतु त्यांच्या प्रमाणे त्यांचा खेळही राहिलेला आहे. कॉर्टेल ऑफ भिवंडी किरण पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिला बदल गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला, कारण षटक क्रमांक पहिलं हिमांशूनं हाताळलं, सेकंड ओव्हरमध्ये आतिश आणि थर्ड ओव्हरमध्ये आता किरण गोलंदाजी करण्यासाठी येतोय. थोडासा बदल आता फिल्डिंगमध्ये, क्षेत्ररक्षण खोललेलं पाहायला मिळेल, कारण पॉवर प्ले संपलेला आहे. मोस्ट ऑफ फिल्डर ऑन दी बाउंड्री लाइन प्रोटेक्शनसाठी तुम्ही पाहतायत. 22-23 के सबसे अच्छे गेंदबाज रहे थे। JB कप पिनार में 2 ओवर 11 रन और 6 विकेट लिए थे कॉटरेल ने। किरण पाटील पुन्हा एकदा. यावेळेला जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव तिथे मिळेल. वेळ घेतोय केदार, थोडा वेळ घेताना दिसलाय बाबेसर या वेळेला ह्या डावामध्ये. एग्जैक्टली किरण पाटिल के भी कई इतिहास है। अंजुमन ट्रॉफी जो कोरोना के बाद हुई थी, उसमें भी सेमीफाइनल मुकाबले में उन्होंने हैट्रिक किया था। हा इतिहास आहे या खेळाडूचा. पेपरवरती हे खेळाडू फार मान आहेत, परंतु मैदानामध्ये तुम्ही काय करता याच तर दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असतं. करेसचा एक वेगळाच अंदाज या मॅचमध्ये बघायला मिळाला. जास्त बाहेर वळून घेणारा हा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. लेफ्ट आर्मर आपण जर विचार केला तर हिमांशू लेफ्ट आर्म सीमर, त्यानंतर किरण या संघामध्ये लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे आणि आतिशने एक षटक हाताळलं. श्याम देखील एक चांगला लेफ्ट आर्मर आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं ऍक्शन रिप्ले, थोडासा दूर राहण्याचा प्रयत्न राहिलेला आहे करेशपासनं. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण करतोय, परंतु लगातारचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धावा इथे मिळत आहेत. रिदम में नहीं लग रहे हैं और क्योंकि सीजन की अभी शुरुआत हुई है, खिलाड़ियों को रिदम में आने के लिए समय लगेगा, लेकिन रिदम में रहे थे शाहिद खान, तुषार शिल्के. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बॅटिंग करताना बघायला मिळाला होता. आणखी एक आपण पाहतो शफदोन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला योगेश भालेकर ने जो गेंदबाजी की वो अद्भुत गेंदबाजी थी. योगेशकडे देखील आता ग्रामीण क्रिकेट खेळत असता असता त्याला संधी मिळाल्या, मोठ्या मोठ्या स्टेजवर तो खेळायला लागला आणि तो अनुभव आता त्याच्याकडे जरूर आलेला आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी खरं तर घेऊन तो मैदानामध्ये उतरला. पहिल्या सामन्यात कमाल केली, 2 षटकांचा स्पेल त्याचा आपण बघितला. करेस समोर इथे फुल अर्लेनचा बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करेस सरायला, एकच धाव इथे मिळेल. लॉंग ऑन मधून फिल्डर येतात बॉलवर. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे सरकत असताना 25 वर. दोन्ही संघामध्ये चांगले पॉवर हिटर बॅटर्स आहेत. अल्ताफ शेखला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत बर्फानी बाबा टेमघरमधून खेळताना, परंतु यावेळेला चांगली भागीदारी होते केदार आणि करेशमध्ये. किरण लेफ्ट आर्म राउंड विकेट. केदार पाटील समोर. संयम दाखवलाय, यावेळेला हुक केलेला आहे. जयेश पाटील प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. मस्तक पे दस्तक, कैलकुलेटेड 6 खेला है केदार ने. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा. पुल वंडरफुल, पावरफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल. आता मात्र हात खोललेले आहेत. तिसरं षटक सुरू आहे. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूंना योग्य ती दिशा देणं गरजेचं आहे. 8 षटकांचा सामना आहे. प्रत्येकी संघ ज्या ज्या वेळेला पहिल्यांदा बॅटिंग करतोय तो 90च्या वर जाण्याचा प्रयत्न करतो आणि यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरील कडा लागली
एकच धाव इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट करत असताना केदार या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 32-32. 32ला 1 सध्याची स्थिती. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगल्या धावा बनत आहेत. चांगल्या धावगतीनं धावा जोडण्याचा प्रयत्न राहिलाय टेमघर संघाकडनं. करे समोर पूल केला ऑन साइडला. ये नाही रुकने वाले. पूल अँड पॉवरफुल. स्लॉट मध्ये चेंडूला घेत असताना फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. षटकार. मार्वलेस हिट, अनबिलीवेबल हिट. हालांकि छोटी गेंद नहीं थी, आम बॉल था, बहुत जल्दी पिक कर दिया और लग रहा है कि करेश मात्रे के पास काफी समय है इस तरह के शॉट खेलने के लिए. आपका जब फॉर्म चलता है, आपकी जब चलती है ना, तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती है. नाही, वेळेबरोबर त्याची मेहनत. कारण तो स्मार्ट वर्क करतोच, परंतु स्मार्ट वर्क आणि त्याच्या सोबतीला त्याचा हार्डवर्क देखील आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल, मैदानावर जास्त वेळ घालवावा लागेल. आणि करेश सातत्याने त्याची पॅशन जपत असतो, सराव करत असतो, हार्डवर्क स्मार्ट वर्क करत असतो. आणि इथे किरणचा चांगला समाचार घेतला. 2 सिक्सर किरणच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाले. 17 धावा आल्या कॉट्रेलच्या ह्या षटकात आणि धावा झाल्या धावफलकावरती 38. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. हिमांशू गोलंदाजी करण्यासाठी आता सेकंड स्पेलमध्ये त्याला आणलेला आहे. कारण पहिल्या स्पेलमध्ये फक्त एकच ओव्हर त्याला दिली आणि ती ओव्हर 12 धावांची होती. तिथे एक चौकार एक षटकार करेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला होता. करेश इंडिव्हिज्युअली 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल आणि 25 धावांवर तो एकटा पोहोचलेला आहे. चांगला डाव साकारतोय. अप्रतिम. लेफ्ट आर्म राउंड विकेट. हिमांशू एंड बदललाय, त्याचा एंड बदलण्यात आलेला, परंतु इथे ये लास्ट कॉल है व्हाइट कैशर अंपायर का MH04. ग्रामीण क्रिकेट खेले लेकिन कुछ नहीं खेले, इसीलिए थोड़ा ऑफ कलर लग रहे हैं. तो यावेळेला पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली आहे. फुल टॉसवर घेत असताना बॅटची बाहेरील कडा घेतली. चांगलं क्षेत्ररक्षण. श्याम भरपूरदा ऍक्शन मध्ये दिसलाय बिहाइंड विकेट. एकच धाव. मायरा स्पोर्ट्स के कैप्टन और विक्टोरियन के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है. आजच्या दिवसातील तो 3रा सामना, आणखी एक मोठा सामना. खरं तर आज कोणताच सामना छोटा नाही, कारण एकापेक्षा एक रथी महारथी टेनिस क्रिकेटर, भिवंडीतील स्टार क्रिकेटर या मैदानावर आपलं गुणकौशल्य सादर करताना दिसणार आहेत. सध्याचा सामना तुम्ही पाहतायत बर्फानी बाबाच्या विरोधात मॅग 11. तो पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. चांगला फिरवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखी एक षटकार. चौथा विकेट करेशच्या बॅटमधून. ऐसे ही ये बाली ट्रॉफी 2018 के बेस्ट बैट्समैन नहीं रहे थे. क्या कमाल का शॉट खेला है. हल्की सी शॉट गेंद थी, हरकत में आ गए वहां पर और गेंद को भेज दिया.
पुल के अंदाज में 6 रन। कहते हैं हरकत में बरकत है। करेश मात्रे इस वक्त बहुत जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं और कुल मिलाकर 31 पे खेल रहे हैं। ये विकेट बिल्कुल फ्लैट विकेट है और यहाँ पर गेंदबाजों को थोड़ा सावधान रहना होगा। सावधान राहावंच लागेल आणि तेवढंच हिम्मतही करावी लागेल. काही रिस्की चेंडूही टाकावे लागतील, कारण विकेट हा ऑप्शन असणार आहे. कारण सुरुवातीला करेशनं 2 डॉट चेंडू खेळला होता, थोडासा ऑफ कलर वाटला, परंतु त्यानंतर आक्रमणाला जी सुरुवात केली ना, तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. हिमांशू पलटवार करणार का, बाउन्स बॅक करणार का? यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, परंतु जास्त बाहेर देखील वळण न घेणारा तो चेंडू होता. अवांतर धाव त्या ठिकाणी जोडली जाणार. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती. हालांकि हिमांशु पाटिल ने ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में बहुत ही गजब की गेंदबाजी की थी। तेच तर असतं ना की मोठ्या लेवलला ज्या वेळेला तुम्ही चांगलं खेळताय विथ द टर्न, चांगला फटका होता, परंतु गल्लीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सेंसिबल क्रिकेट. देखिए समीर, BC4 क्रिकेट है ना, ये चैलेंज का दूसरा नाम है। आपने देखा कि दुनिया हिंदुस्तान के हर फॉर्मेट में इसी क्रिकेट से सीखकर प्लेयर्स आगे बढ़े। अगदी बरोबर सांगितलं. एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो BC4चं क्रिकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. सातत्याने वाईट चेंडू येत आहेत. एक्स्ट्राच्या धावा हिमांशूच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 वाईट चेंडू हाताळलेले आहेत. तो रिदम, ती लय, तो सूरताल हिमांशू पाटीलच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला नाही, ज्याच्यासाठी त्याला ओळखलं जातं. 50चा आकडा इथे पार झालेला आहे बर्फानी बाबा टीमगर संघाकडनं. आणि टाळ्यांचा आवाज येतोय. यावेळेला अक्रॉस द लाईन ऑप्शनच्या बाहेरचा मॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एकच जाव इथे मिळाले. डीपमध्ये मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. स्टार कास्ट आहे, दोन्ही संघामध्ये स्टार क्रिकेटर्स आहेत. परंतु मी या अगोदर देखील सांगितलं सिद्दीक सर की पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानामध्ये तुम्ही काय करता ना, ह्याच तर दृष्टीनं जग तुम्हाला बघत असतं. षटक क्रमांक 14 सुरू आहे आणि धावा 51 लागल्यात. हाय स्कोरिंग हा सामना देखील तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लाइस केल्या ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला. फिल्डिंग चांगली होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल चांगला आला आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती 53. हिमांशूची ही ओव्हर भरपूर रन्स देत असताना बर्फानी बाबा टीमगरसाठी. आणि अवघड 4थं षटक सुरू आहे. 8 षटकांच्या मॅचेसमध्ये इनिशियल ओव्हर्सला अशा पद्धतीने सुरुवात मिळणं, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती दबाव जरूर टाकलं जाईल. आणि ती सुरुवात दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून संदेश लवकर बाद झाला. जी पार्टनरशिप होणं गरजेची होती ती पार्टनरशिप दोघांनी दाखवली आहे. करेजसाठी मिस टायमिंग आहे. हवेमध्ये बॉल, फाईन लेगचा फिल्डर बॉल पर्यंत नाही पोहोचलेला आणि अखेर दोघांमध्ये तालमेलची कमतरता बघायला मिळाली. बॉल एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. लकी बाउंड्री इन फेवर ऑफ करेश मात्रे। देखिए बर्फानी बाबा को भी पता है कि मैगी 11 के पास बहुत ही खतरनाक बल्लेबाजों की लाइन है। आज हाई स्कोरिंग मुकाबले हो रहे हैं और भिवंडी के धनवान और रोकड़ा रास्ता के ओनर ऑनलाइन इस मैच को देख रहे हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं मांगीलाल पालीवाल साहब। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 57 और विकेट गिरा है 1। गुड स्टार्ट. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये तुम्ही पाहतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि इंडिव्हिज्युअली करेश म्हात्रे सध्या बॅटिंग करतोय 38. इंडिव्हिज्युअली धावा करेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावला होता तुषारनं. आता अर्धशतकाकडे करेशची वाटचाल आपण म्हणू शकतो, ज्या पद्धतीने ज्या फ्लोनं त्याने बॅटिंग केली आहे. 4 ओव्हर संपलेल्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 57. या ऐकूयात पुन्हा एकदा आपण ॲज अ लीड कॉमेंटेटर पुढच्या 4 षटकांमध्ये सिद्दीक बाबे सरांचा आवाज. धन्यवाद समीर ठाकरे। आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी आप तक लाएं
अल्ताफ बाली सर, BC4 ऑर्गेनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में इस एंड से अब मोर्चे पे लगाया जा रहा है। राहुल को मैगी 11 मांगीलाल पालीवाल फैम टीम है, जबकि बर्फानी बाबा दिनेश चौधरी फैम टीम है। खेल की शुरुआत सामने केदार पाटिल एक सिक्सर लगा चुके हैं, कुल मिलाकर 12 पे बल्लेबाजी कर रहे हैं और 38 पे बल्लेबाजी कर रहे हैं वाला भादवर करिश मात्रे। ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा है, चमाट शॉट है, 6 रन। जास्त अकूट टप्प्याची गोलंदाजी इथे तुम्ही करूच शकत नाही, कारण बाउंड्री डायमेन्शनचा आपण मैदानाचा विचार केला तर तेवढा लांब बाउंड्रीज नाही आहेत, स्क्वेअर बाउंड्रीज थोड्याशा छोट्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं वाचावं लागेल। शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी तुम्हाला करून इथे मी म्हणेल फायदा होणार नाहीये, नुकसानच होणार आहे। खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया है। आगे रखी हुई गेंद, कवर ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, गेंद बैकवर्ड पॉइंट पे गई, हल्की सी अपिश भी रही थी। 1 रन आता हुआ स्कोर में। बर्फानी बाबा का स्कोर इस वक्त 64 रन। ओवरऑल इतिहास में जो रन चेस हुए भिवंडी सिटी क्रिकेट में वो 12 मार्च 2018 को हुए थे, जब बी इंडियन ट्रॉफी के सेमीफाइनल में बी इंडियन ने 119 के लक्ष्य को छुआ था धनेश कुकसे के सामने, और 12 मार्च 2006 में 436 के लक्ष्य को छुआ था साउथ अफ्रीका ने। आगे रखी हुई गेंद ऑन ड्राइव कारपेट के जरिए आउटफील्ड में गई है। थोड़ा फम्बलिंग रहा है वहां पे, जहां 1 रन था वहां 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 66। आने वाले बल्लेबाजों में इन फॉर्म बैट्समैन खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख का आना बाकी है। बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे। राजा गुलवी देखील संघामध्ये आपण पाहतोय। अल्ताफ शेख जे इन्फॉर्म आहेत चालू सीझनचा विचार केला तर। राहुल ऊपर लगी है, करेश को जाना होगा, फील्डर नीचे आ रहे हैं, बढ़िया कैच, बढ़िया बल्लेबाजी के बाद करेश मात्रे 40 रन बनाने के बाद आउट हो गए। व्हाट इनिंग ही प्लेड, अमेजिंग बैटिंग। जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। अर्धशतकापासून 10 रन्स तो दूर राहिला, परंतु 40 धावांचा एक विस्फोटक खेळ आपल्या संघाला साकारत असताना एक चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करेशने मिळवून दिली आहे। बर्फानी बाबा टीमगरसाठी न्यू बॅटर खतरों के खिलाडी अल्ताफ शेख आता मैदानामध्ये एंटर होताना 4थ्या क्रमांकावर। मैगी 11 की तरफ हम देखते हैं तो फिर मैगी 11 के पास भी बहुत मजबूत बल्लेबाजी है। ये मुकाबला भी हाई स्कोरिंग रहेगा। स्कोर है इस वक्त 66 रन, विकेट गिरा है 1। दर्शक भी हाई स्कोरिंग मैचेस देखना चाहते हैं। ओवर नंबर 5 चल रहा है। अगला मैच विक्टोरियन बनाम मायरा स्पोर्ट। अमीदुज़्ज़मा फैम टीम है, जबकि शोएब मेमन फैम टीम है विक्टोरियन। राहुल नासिक हाईवे एंड से जाते हुए, ओ कट के अंदर की जानी भाई, रन लेना चाहते थे, मना किया। बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद अंदर आई थी और बहुत ही अटपटे अंदाज में खेले थे अल्ताफ शेख। या विकेटवर तुम्हाला वाचण्यासाठी तुमच्याकडे विविध प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे, व्हेरिएशन्स तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे। आणि सध्या आपण पाहतोय की पलटवार राहुल करतोय पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर। राहुल अल्ताफ शेख के लिए बहुत ही करारा ऑन ड्राइव प्रोटेक्शन रखा गया है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है। बर्फानी बाबा का 67 रन 2 विकेटों के नुकसान पे 5 ओवर की समाप्ति के बाद।
चांगली वापसी आपण राहुलच्या ह्या ओव्हरमध्ये नक्की म्हणू शकतो सर. राहुलनं पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला होता, परंतु त्यानंतर एक सफलता त्याला मिळाली आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये फक्त त्यानं 4 धावा खर्च केल्या. परंतु धावांचा विचार केला तर 67 धावा 5 ओव्हर्समध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आता या येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 40पेक्षा जास्त धावा जोडण्याचा नक्की मानस असेल बर्फानी बाबा टेमघरचा. 100+ 100च्या वर धावा ज्या ज्या वेळेला स्कोर कार्डवरती लागतात त्या त्या वेळेला चेझिंग करत असताना मानसिकदृष्ट्या थोडा दबाव हा निर्माण होत असतो फलंदाजांवर, आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न आता नक्की करणार आहेत बर्फानी बाबा टेमघर. समय में कॉपरेट करे, ज्यादा समय लिया गया है जयेश पाटिल आपकी तरफ से. खेल की शुरुआत दूर वाले छोर से किरण पाटिल को बुलाया गया है. सावत एक्सप्रेस और कॉटरेल ऑफ भिवंडी पहले ओवर में महंगे साबित हुए थे. 17 रन दे डाले थे किरण पाटिल ने. किरण पाटिल, मौसम बहुत ही खुशगवार, ठंडी हवा के झोंके चल रहे हैं. सूरज आबोताब से चमकता हुआ डीडी स्पोर्ट्स ग्राउंड पे. ड्राइव लगाना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद थर्डमैन पे पहुंची है. 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 68 पे पहुंचा है. 68. फुलटॉस चेंडू होता, कमजोर बॉल होता, परंतु इथे फार लवकर खेळण्याचा प्रयत्न केला आणि वेग देखील भन्नाट होता किरणच्या ह्या चेंडूवर. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. दिनेश चौधरी भी ऐसा नाम है जिसने तालुका क्रिकेट में एक से बढ़कर एक खिलाड़ियों को अपनी टीम से आगे किया है. प्रथमेश ठाकरे भी उन्हीं की देन है. ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, वाइट घोषित किया अंपायर ने. अधिक वेग काढण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यामध्ये जास्त वेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळले जात आहेत. कट चांगला होतोय, ही टर्फ विकेट आहे, या विकेटवर खूप चांगला वळण मिळतं गोलंदाजांना, परंतु दिशेवरती नियंत्रण ही ठेवावं लागेल. किरण पाटिल सामने की ओर से आते हुए इस मरतबा हाफ वॉली पे लेके ड्राइव किया. स्क्वायर ऑफ द विकेट, डीप बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी, एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे सरकता हुआ 70 पे पहुंचा है. 2 विकेटों के नुकसान पे. 70 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी आता ह्या षटकामध्ये किरणच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे, कारण धावा फार वेगाने पुढे जात आहेत. त्याच्यामुळे इथे धावांवरती आत्ताच अंकुश आणावं लागेल अथवा ही मॅच भरपूर दूर जाणार आहे. गेंद को वहां पर चेक करते हुए अल्ताफ शेख सामना कर रहे हैं किरण पाटिल का. ये टीम भी 100 की तरफ देख रही है. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए अल्ताफ को स्विच हिट किया, सीधा पॉइंट पे. मौका था वहां पर. महेंद्र मागे के पास दूसरे के लिए जा रहे. अब स्ट्राइकर एंड पे थ्रो आ गया है और देखना अंपायर सहमत नहीं. 2 रन पूरे. दोनों तरफ बच गए केदार. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 72 पे पहुंचा है. 72. अपना वो शॉट खेल रहे हैं जो उनका खानदानी स्ट्रोक है. फिर खेला है. अब की बार देखना है, गैप में गेंद थी 1 रन. पिछले साल धर्म राजा चषक के बिल्कुल क्रूशियल मोमेंट पे फाइनल में उन्होंने रिवर्स 6 लगाया और कप जिताया था. हालांकि दिनेश चौधरी बैठे मंच पे, उनको याद होगा कैफी आजमी ट्रॉफी उनके रिवर्स शॉट से चली गई थी, लेकिन वही रिवर्स शॉट से उन्होंने अगले टूर्नामेंट में टीम को आगे किया. अच्छा ड्राइव, स्क्वायर ऑफ द विकेट, पीछे प्रोटेक्शन है. 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 74 रन. रन फेस्टिवल आज चलता हुआ BC4 चॅम्पियन ट्रॉफी में. परंतु या षटकामध्ये धावा थांबवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे किरण. आलता प्रयत्न करतोय वारंवार रिव्हर्स खेळण्याचा, जो त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे.
किरण पाटिल अल्ताफ शेख के लिए बहुत ही करारा ऑफ ड्राइव है, गैप में कोई मौका नहीं, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन, जूजी हाफोलीता. क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल ऑफ ड्राईव्ह, सुपर. आणि असे फटके बघायला फार मजा येते, फार रेअरली बघायला मिळतात असे दृश्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु अल्ताफच्या बॅटमधून जो नेहमीच अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून हा फटका आपल्याला बघायला मिळाला. चौकार, 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती फील्डिंग 78. तुरंत लगाना है. 6 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 78, 2 विकेटों के नुकसान पे. ये तो समय है. जयेश पाटिल आप सही समय पे चल रहे हैं, सिर्फ ये ओवर आपको सही समय पे करना है. राहुल को कंटिन्यू रखा है. मैन फ्रॉम यवई, बोल्ड स्विंगिंग यॉर्कर, काम तमाम कर दिया केदार का. काय चेंडू हाताळलेला आहे, युवा गोलंदाज आहे, समोर एक अनुभवी क्रिकेटर, परंतु नीडरपणे राहुलनं गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आणि त्याच्यावरती पुन्हा विश्वास दाखवला. त्या विश्वासावरती खरा ठरताना दिसलेला आहे, उतरताना दिसलेला आहे, बोल्ड केलेला आहे केदारला. वेल सेट बॅटर केदार बाद. माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन और विक्टोरियन के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में आना है. देखिए पिछले साल इस ग्राउंड पे जो 2 BC4 के टूर्नामेंट हुए थे वो बहुत ही सुपर से ऊपर हुए थे. पहले तो मैगी ट्रॉफी की चर्चा बहुत ज़्यादा हुई थी, उसके बाद MJ सुपर लीग भी सुपर हुआ था और उसके बाद BPL सुपर से ऊपर हुआ था. नाही, ह्या मैदानाची खासियतच आहे. हे मैदानच खरं तर प्रत्येक क्रिकेट रसिकाला इथे ओढून आणतो. सुपर ग्राउंड, DD स्पोर्ट आणि या मैदानावर अनेक साऱ्या मोठमोठ्या इव्हेंट्स आता आपल्याला बघायला मिळतात. नए बैटर इस वक्त मैदान में, नए गेंदबाज राहुल विकेट ले चुके हैं और नए बैटर राजा गुलवी, ये भी कमाल के स्ट्रोक प्लेयर हैं. सामना कर रहे हैं राहुल का. राहुल राजा गुलवी को फोर्स किया है, पीछे खिलाड़ी है और आउट. हैट्रिक पे आ गए हैं अब राहुल. क्या बात आहे, शुभमनं झेल पकडलेला आहे. राजा गुळवी या ठिकाणी बाद होतोय. शुभम गुळवी मॅगी मधून खेळतोय आणि राजा बर्फानी बाबा टेमघर मधून खेळताना दिसलेला आहे. परंतु क्रिकेट घरामध्ये सख्खे भाऊ आहेत, परंतु इथे पक्के वैरी. झेल पकडलेले आहे. इसीलिए तो कहा गया कि क्रिकेट में ना कोई गुरु है, ना चेला है, ना भाई है, ना सगाई है. अगदी बरोबर. ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळेला तुमच्या संघासाठी 100% कमिटेड असणं गरजेचं. आणि राजा शून्यावरती बाद होतोय ऑन हॅट्रिक. राहुल कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक नवं अस्त्र बाहेर काढलेलं आहे, नया विपन. देखना है कि क्या हैट्रिक अंजाम देंगे पहला इस सीजन का BC4 फॉर्मेट में राहुल. अब तक जो रन बने वो है 78. अब तक राहुल ने कितनी विकेटें ली है? 3 विकेटें लिए. नए बैटर मैदान में गए बालातरे, ये भी बहुत ऊंचे क्लास के ऑलराउंडर हैं. पिंपल नहर में 2016 में इनका लगाया हुआ अर्धशतक BC4 फॉर्मेट में काबिले दीद था. हैट्रिक गेंद दूर से खेला, 1 रन गेंद मिडॉन में. स्कोर 79. हेच तर सर प्लॅटफॉर्म असतं की इथे युवकांना संधी मिळत असते. या मॅचमध्ये राहुल चमकताना दिसलेला आहे. इथे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी क्रिकेट त्याचं चांगलं होईल. कल के दिन BC4 चैंपियन ट्रॉफी में हॉल्ड रहेगा और डे आफ्टर टुमारो आप कौन बनेगा
चैंपियन देखेंगे। राहुल राइट आर्म ओवर द स्टंप्स, स्विच इट, ये जाएंगी मैदान के बाहर। ये है जुनून अल्ताफ शेख का और ये है उनका सिग्नेचर स्ट्रोक, 6 रन। जबरदस्त फटका होता, सिग्नेचर स्ट्रोक, ज्या फटक्याने त्याची ओळख आहे। अल्ताफ शेख मैदानामध्ये उतरलेला आहे, अल्ताफच्या नावाने नाही तर त्याच्या स्ट्रोकने त्याला ओळखलं जातं। ज्या ज्या वेळेला तो मैदानात येतो आणि तिथे अखेर षटकार त्याने खेचलेला आहे। शादाब शेख भी रिवर्स शॉट के लिए जाने जाते हैं, तौसीफ शेख भी रिवर्स शॉट के लिए जाने जाते हैं। ऑनफील्ड अंपायर बताइए पिछली गेंद। यस बीमर, फ्री हिट आता हुआ करेला ऊपर से नीम चढ़ा, फिर से वही शॉट, लेकिन अब की बार कामयाब नहीं। देखिए लोग खानदानी मेराज जो रहती है, लेगेसी, उसकी हिफाजत करते हैं, जमीनों की हिफाजत करते हैं, लेकिन ये तीनों भाई रिवर्स शॉट की हिफाजत करते हैं। या वेळेला मात्र यश त्याला आलं नाहीये। राहुलने पुन्हा एकदा बाउन्स बॅक केलेला आहे। राइट आर्म ओवर द स्टंप्स, आगे रखी हुई गेंद बहुत दिलकश ड्राइव है, गैप में जा रही है, दूर से खिलाड़ी है हिमांशु। इस बीच 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से बर्फानी बाबा का स्कोर 7वें ओवर में 88। दे आर लुकिंग 3 फिगर। 108 रन बनाए थे चैलेंज ने, रिकॉर्ड बनते ही है टूटने के लिए। राहुल फिर रिवर्स की कोशिश, अब की बार भूल गए अल्ताफ शेख। हर रोज दिवाली नहीं रहता है, ना हर रोज ईद रहता है, ना हर रोज इतवार रहता है। 7 ओवर की समाप्ति, कुल रन बने बर्फानी बाबा के 89। खेल की शुरुआत करना है। देखिए समय पे अपने ओवर किए हैं जयेश पाटिल एंड कंपनी ने, लेकिन ये भी तो नहीं भूलना चाहिए जयेश पाटिल हैं, महेंद्र मागे हैं, आतिश बांबड़े हैं, शुभम गुलवी हैं, श्याम चौधरी है, रॉक ऑफ टेमगर। एक लंबा बैटिंग लाइनअप है टीम मैगी के पास। गेंदबाजी में डेथ ओवर में आतिश बांबड़े, आखिरी ऑफिशियल का कॉल है मायरा स्पोर्ट्स के कैप्टन और विक्टोरियन के कैप्टन। सामने की ओर से आते हुए इस मर्तबा ऊपर लगी, आसमान में खड़ी रह गई है, महेंद्र मां के नीचे है। क्या बढ़िया कैच है, व्हाट अ कैच टेकन बाय महेंद्र मात्रे एंड अल्ताफ शेख ऑन हिज वे। महेंद्र मागे सुपरली टेकन, एक्सलंट टेकन, विकेट किपिंग करत असताना जवळजवळ शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला आणि झेल पकडली आहे महेंद्रनं। आणि अल्ताफ या ठिकाणी मैदान सोडत असताना हार्ड लेंथ बॉल होता, खूप चांगला बाउन्स मिळाला। लीडिंग एज घेतला असताना फलंदाज तिथे बाद होतोय। देखिए महेंद्र मागे ने जब कैच पकड़ा तो आखिरी लम्हे तक उनकी आंखें गेंद पे थी। एक्सलेंट टेकन बाय मागे बिहाइंड बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। नए बैटर मैदान में जाते हुए मनोज घाटाल। पिछले सीजन पर इसी ग्राउंड पे उन्होंने हैट्रिक किए थे 2।
मनोज घाटाल के पास एक रिकॉर्ड है, 5 गेंदों में 5 विकेटों का, रईस बिल्डर एंड ट्रॉफी तलोली में, वो भी चॅलेंज के सामने. परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील 2 वर्षांपासून मनोज घाटाल हा उदयास आलेला आहे. मैन फ्रॉम यवई सामना करें गेंदबाज आतिश बामरे का. आतिश बामरे बहुत चतुर खिलाड़ी है. फिर हार्ड लेन, एज लगा, ओ माय गॉड, गली में पकड़ के छोड़ दिया. हालांकि गली में किसको भी पकड़ा जाता है तो छोड़ा नहीं जाता है, लेकिन इस खिलाड़ी ने गली में पकड़ के छोड़ दिया. जेरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. कॅच ड्रॉप झाले आणि जीवनदान तिथे मिळालं. मनोजला 1 धाव देखील ऍड केली जाते. 90 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आतिश बामरे, बाला तरे को, डेथ ओवर के खतरनाक बैट्समैन, इस मरतबा फोर्स किया है और गेंद सीधी फील्डर के हाथ में. एक और विकेट. व्हाट अ बॉलिंग इन डेथ ओवर फ्रॉम आतिश बामरे. कठीण असते अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करणं, परंतु या वेळेला डोक्यावरती बर्फ ठेवून आतिश भामरेनं गोलंदाजी केलेली आहे. विदाउट प्रेशर गोलंदाजी करताना तो दिसलेला आहे. विकेट मिळाली आहे त्याला. दुसरी सफलता ह्या षटकामध्ये प्राप्त करत असताना 2 विकेटें अब तक हासिल कर चुके हैं और कुल स्कोर है 90. लग रहा था कि 3 फिगर में जाएंगे, अब थोड़ा कठिन होता हुआ यहाँ बर्फानी बाबा को. नए बैटर विकास आए, सामना करें आतिश बामरे का. आतिश बामरे सामने की ओर से आते हुए, विकास को वाइड यॉर्कर, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, अंपायर का बाई का इशारा. 1 रन से स्कोर 91 पे पहुंचा है. 2 गेंदे डेथ ओवर की बची है. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जणू काय बॉलर आहे आतिश भामरेच्या पद्धतीने त्याची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आतिश बामरे मनोज घाटाल के लिए बल्ले के अंदर लगी, प्लेट ऑन. तीसरा विकेट आतिश बामरे ने इस ओव्हर में हासिल किया है. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फार जास्त लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली कडा आणि सरळ यष्टांना धडकणारा तो चेंडू आपल्याला बघायला मिळाला. प्लेड ऑन. मनोज घाटाल या ठिकाणी बाद होतोय. तिसरा धक्का दिलेल्या या अंतिम षटकामध्ये आतिश भामरेनं. धावा मात्र धावफलकावरती स्थिर आहेत. 91. लाजवाब गोलंदाजी. सुपर बॉलिंग. ग्रेट बॉलिंग इंडीड फ्रॉम बामरे. 3 विकेटें अब तक ले चुके हैं. 91 रन बर्फानी बाबा. डेथ ओवर में आतिश बामरे ने बॉलिंग से बल्लेबाजी की कमर तोड़ी है. बहुत ही जबरदस्त यंग ऑलराउंडर हैं. 91, 1 गेंद बची है और फील्डिंग तुरंत लगाना है बर्फानी बाबा जैसे ही मैच खत्म होगा. मायरा स्पोर्ट्स के कैप्टन और विक्टोरियन के कैप्टन, टॉस बॉक्स में जो भी कैप्टन नहीं रहेगा उसको पेनलाइज किया जाएगा. खींच के मारा है, गैप में गेंद जा रही है. 4 रन. तो कुल मिला के बर्फानी बाबा ने अपने निर्धारित 8 ओवर में 95 रन बनाए और 96 का लक्ष्य रखा है मांगीलाल पालीवाल फेम टीम के सामने. चलते हैं अगले टॉस की तरफ. शेवटच्या बॉलवर हा जो चौकार आलेला आहे तो कुठेतरी मोमेंटम फलंदाजी करणाऱ्या बर्फानी बाबा टेमघरच्या बाजूने नक्की ठेवताना दिसेल. 95 धावा, 96चं लक्ष. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा सिद्दीक बाबे सर तुमच्या सोबत जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर. मायरा स्पोर्ट के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए क्योंकि शोएब मेमन आ चुके हैं. विक्टोरियन के कैप्टन, वेलकम. मायरा स्पोर्ट्स के कैप्टन, खेल की शुरुआत करना है. तुरंत ही बर्फानी बाबा को अंदर जाना है. मायरा स्पोर्ट्स के कैप्टन
आइए, इस टॉस के लिए मैं आवाज दूंगा सम्मानीय देवानंद गुलवी साहब को। आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन मायरा स्पोर्ट्स के कैप्टन ओपनर भेजना है। मैगी 11 ऑनफील्ड अंपायर आपको मैदान में जाना है। शुभम गुलवी और राजा गुलवी के पिताश्री हैं देवानंद गुलवी साहब, उनके हाथों से हम टॉस कर रहे हैं। वेलकम। अब ओपनर भेजना है प्लीज। ऑनफील्ड अंपायर आपको मैदान में जाना है। हेड्स। हेड कहना है। यस, टॉस को जीता है विक्टोरियन ने। शोएब, पहले तो आपका स्वागत है BC4। आखिरकार एंट्री लेट लेकिन ग्रेट शुरू हो गया। भिवंडी चैंपियन ट्रॉफी आप खेल रहे हैं, कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है, काफ़ी टाइम से इंतज़ार था, काफ़ी लेट हो गया है बट देर आए दुरुस्त आए कहेंगे अल्ताफ भाई के लिए। और काफ़ी कमेटी के सभी मेंबर इस चीज़ के लिए काफ़ी वेट कर रहे थे और अच्छा मतलब ऑर्गेनाइज भी हो गया अल्हम्दुलिल्लाह। और कोशिश ये करेंगे अच्छे से सक्सेस भी हो जाए। टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। आपके और महिला के मैचेस हमेशा बहुत कट टू कट रहे हैं, क्या कहाँ तक रोकना चाहेंगे? कोशिश ये रहेगी, 8 ओवर का मैच है, देखिए कुछ अलग थोड़ा सा फॉर्मेट हुआ है, 2 ओवर बढ़ गए हैं, तो कोशिश ये रहेगी जो हिसाब से हवा वगैरह चल रही है तो हम इसको एटलीस्ट 60-70 के आसपास रोके ताकि इजीली हम चेस कर सके। ऑल द बेस्ट। अगर आप टॉस जीतते तो क्या करते? बैटिंग करते हैं। और आपको बल्लेबाजी दी गई। 8 ओवर में कहाँ तक देख रहे हैं, जबकि पहले मैच में 108 आए, दूसरे में 95 आए? 70+ जाने की कोशिश करेंगे। कौन से बल्लेबाज है जिनसे उम्मीद है? सब अच्छे हैं, जमा भाई है, आमिर भाई है और पिंटू है, अच्छे बल्लेबाज है हमारे पास। All the best. The news from the toss box is Victorian won the toss and they elected ball first. Back to the commentary box. Samir Thakre and Manish Patil is there. धन्यवाद सिद्दीक भाबे सर. टार्गेट या ठिकाणी पार करावं लागेल. तब्बल 96 धावांचं 95 धावा पहिल्या 8 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना जोडल्या बर्फानी बाबा टेमघरनं आणि 96चं Check. लक्ष्य. इस वक्त नूरुल एंड शेख साहब हमारे बीच जुड़ चुके हैं, हम आपका तहे दिल से इस्तेकबाल करते हैं। ओवर टू यू समीर। आज दिग्गज मान्यवर मंडळी देखील आपल्याला बघायला मिळेल, कारण क्रिकेट हा खेळच असा आहे की या खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आता BC4 भिवंडीच्या सिटी क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. फिल्डिंग सेट करा बर्फानी बाबा टेमघर, चला प्ले फास्ट. राजू भोगा देखील आज खेळताना आपण पाहणार आहोत. वन ऑफ द ग्रेट बॉलर. मागील 15 ते 20 वर्षांपासून या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय, परंतु एका बाजूला अनुभवाचा खजिनाच आपण म्हणूया, ज्या पद्धतीने शाह मैदानामध्ये एंटर झालेला आहे. मनीष पाटील सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईंट झालेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आफ्टर लंच. वेलकम मनीष पाटील सर. 96 रन्स टू विन. 96चं लक्ष्य येथे पार केलं जाणार आहे की या 96 धावांचं संरक्षण केलं जाणार आहे, या ऐकूया आपण व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे सर. धन्यवाद सिद्दीक भाबे सर. पहिल्या डावाचा आढावा आपण साहेबा यांच्याकडून घेऊया. तर लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच 96 धावांचं, आणि 96 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आतिश भामरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत श्याम चौधरी. तर प्रतिभा प्रत्येकाकडे असते, फक्त व्यासपीठाची आवश्यकता असते, आणि या 96चा पाठलाग करण्यासाठी ती प्रतिभा फलंदाजांची आहे का, त्याचं सादरीकरण ते करतील का, या प्रश्नांची उत्तरं आपण आता शोधणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर सुरुवात देण्यासाठी येत आहेत मनोज घाटाळ.
पंचांच्या रवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. फील्ड प्लेसमेंटचा आढावा घेतला. फ्लाय स्लीप, गली, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि शॉर्ट फाईन लेग. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आणि डीप मिड विकेटला पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर तयार मनोज खटाळ. रनअप मिस्टेक आणि त्याचमुळे बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे आणि कधी कधी त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे, स्वतःवरचं नियंत्रण महत्त्वाचं आहे आणि तेच मनोजला वेळीच कळलं आणि त्याचमुळे बॉल हाताळण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. दुसऱ्या डावातला पहिला बॉल मनोज, चांगला बॉल बॅकलिपला खाली घेऊन एक्स्ट्रा कव्हरला खेळलंय. 1 धाव मिळते. 96 धावांचा पाठलाग करताना पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे या डावातला 2:10 तसा उल्लेख आपण आयोजन कमिटीच्या वतीने करतोय की 7 षटकांसाठी तुम्हाला 35 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. तर ती 7 षटकं 35 मिनिटातच पूर्ण झाली पाहिजे. तर कॅप्टनचं ते काम आहे. स्टॉप वॉच तुमच्या हातात आहे. आपण प्रॉपर ते नियोजन करायला हवं. जशी भिवंडी सिटी ही शिस्तीसाठी ओळखली जाते आणि त्याचमुळे समय सूचकता हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. सातत्यानं चांगलं क्रिकेट आपण पाहत आलेलो आहोत. सिटी क्रिकेट त्यातल्या त्यात एक उल्लेखनीय मुद्दा राहिलेला आहे. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करून बॉलला टर्न केलंय. श्याम यांच्याकडे देखील ते नियंत्रण आहे आणि 8 षटकांच्या फॉर्मॅटसाठी कधी कधी तुमच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल करणं आवश्यक होऊन बसतं. प्रत्येक वेळी अटॅकिंग स्ट्रॅटेजीवरच अवलंबून राहून चालत नाही आणि म्हणूनच पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल्स या 2 फलंदाजांच्या वतीनं मिळाल्यात. मॅगी स्पोर्ट्स आणि बर्फानी बाबा टेमकर या 2 संघादरम्यान आपण हा प्रतिष्ठित सामना पाहतोय. या अगोदर चॅलेंज स्पोर्ट्सने पहिला सामना जिंकलाय. ऑन साईडला पॅडल स्वीप केलंय. फाईन लेगला बीट करत बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय आतिश भामरेच्या बॅटमधून चौकार. ही स्टार्ट आवश्यक आहे. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीनं जायचंय तरच कुठेतरी या धावसंख्येला चेस केलं जाऊ शकते आणि आतिशला ते ठाऊक आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कलला कसं भेदायचंय त्यासाठी तो आता आढावा घेतोय. चपळ आहे, चाणाक्ष आहे, चतुर आहे, अभ्यासू आहे आणि तोच अभ्यास या स्ट्रोकमध्ये त्याचा दिसून आला. पण आता पाहूया मनोज घाटाळ यांच्याकडे प्रत्युत्तर आहे का मागच्या चौकाराचं. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. मुळात क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. मिस्टर बोगा तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मागच्या सामन्यामध्ये एका जबरदस्त खेळ आपण पाहिला तो म्हणजे तुषार शेळकेचा, शाहिदचा, योगेशचा, योगेश भालेकरचा. तर काही की फीचर्स झालेले आहेत पूर्ण दिवसभरातले ज्यांनी आपल्या वैयक्तिक खेळीने प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे. आणि पाहूया या सामन्यामध्ये कुठला खेळाडू आपला प्रभाव टाकतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवर पोहोचतायत. चांगला प्रयत्न. बॉलला ढकललाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तर श्यामचा नकार 3ऱ्या धावेसाठी. कारण सर्व काही सुरळीत चाललेलं असताना आता घाई करण्याची इच्छा श्यामची नाहीये. 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. मॅगी स्पोर्ट्स टीमच्या बाजूनं या अगोदर आपण बर्फानी बाबा टेमकर या संघाला पाहिलं. एक मोठं लक्ष ठेवण्याचा इंटेंट त्यांचा होता पण शेवटच्या षटकात फक्त 6 धावा आल्या. ऑन साईडला पुल केलंय आणि आता गॅप शोधलाय श्यामने बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शेवटच्या टप्प्यावर पहिल्या षटकाच्या येतोय दमदार ताकदीचा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका सुस्थितीत मॅगी स्पोर्ट्सची टीम आपण पाहतोय. 15 धावा, एकही विकेट न गमवता जिंकण्यासाठी आता लक्ष थोडं का होईना सोपं झालेलं आहे. कारण एक चांगली सुरुवात तुम्हाला अजून जास्त आत्मविश्वास देते. जिंकण्यासाठी 81 धावांची गरज आहे. बॉल्स असतील 42 चेंडू 81 धावांची गरज. आपण पाहतोय BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. सन्माननीय अल्ताफ बाली साहेब आणि सन्माननीय अमोल पाटील साहेब यांचं तेच तत्व राहिलेलं आहे की थांबलेलं क्रिकेट कुठेतरी चालू झालं पाहिजे आणि त्याचमुळे नियोजन असं असायला हवं ज्या नियोजनामध्ये खेळताना तुम्हाला
मजा आली पाहिजे, पाहताना प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आता या सीझनची सुरुवात भव्य होते BC4 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीनं. पहिल्या षटकात मनोज घाटाळ थोडेसे महागडे ठरले, एकही डॉट पहिल्या षटकात आला नाही आणि आता राजू बोगा या अनुभवी गोलंदाजाला वापरलं जाते, कारण वेळीच तुमचे महत्त्वपूर्ण गोलंदाज वापरले गेले पाहिजे आणि तोच इंटेंट कदाचित करेश म्हात्रेचा असावा आणि परेशच्या वतीनं आता राजूला वापरलं जाते. हे दोन फलंदाज कधीही डोकेदुखी वाढवू शकतात आणि त्या डोकेदुखीला बाजूला करण्यासाठी राजू भोगाचं अनुभवी अस्त्र वापरलेलं आहे. अजूनही आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, गली, कव्हर पॉईंट आणि मिड ऑन. अजून एक करेश क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करतोय. थर्ड मॅनला आता क्षेत्ररक्षकाला पाठवण्यात आलेलं आहे. करेश स्वतः एक्स्ट्रा कव्हरला थांबतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या, कारण आपण टाइम रेकॉर्ड केलेला आहे. 2:10 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय या दुसऱ्या डावाचा आणि त्याचमुळे समयसूचक राहिलात तर दडपण तितकं उडावणार नाही. रायटी बॅटर आतिश भामरेसाठी बॉलिंग ट्रॅकवर राजू. यावेळेस कट केलंय बॅकफुटला स्ट्रॉंग बॅलन्स करून. यावेळेस चांगली रणनीती करेशची. त्याला ठाऊक होतं की थर्ड मॅनची आवश्यकता आहे. थर्ड मॅन ठेवला आणि थर्ड मॅनलाच बॉल गेला पहिला. चांगला टर्न आहे या मातीच्या विकेटवर गोलंदाज राजू बोगाला आणि त्या टर्नचा तो फायदा उचलतोच आहे आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे चांगलेच रॉंग वन बॉल सुद्धा आहेत, कटर्स आहेत आणि त्याच गोलंदाजीचा वापर दुसऱ्या षटकामध्ये व्हायला व करेश मात्र त्याच विश्वासावर होते आणि आतापर्यंत वेगवेगळे प्रयत्न ते करतायत. हा सामना जिंकायचाच आहे, या सीझनची सुरुवात चांगली करायचीच आहे असाच इंटेंट प्रत्येक कॅप्टनचा असायला हवा आणि म्हणूनच प्रत्येक बॉल नंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, कारण दोन वेगवेगळ्या शैलीचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. या अगोदर श्यामच्या वतीने एक षटकार आलाय, आतिशच्या वतीने चौकार आलाय. दोन्ही फलंदाज जवळपास सेट झालेले आहेत या दुपारच्या सत्रामध्ये आणि म्हणूनच राजू देखील थोडा वेळ घेत आहेत, थोडी चर्चा करेशी करतायत, पण चर्चा करताना वेळ खर्च होणार नाही ही देखील काळजी घ्या. सामना महत्त्वाचा आहे. यानंतर 2 सामने अजून खेळवायचे आहे. षटकांमध्ये कपात होणार नाही. 8-8 षटकांचा फॉर्मॅट आपण BC4 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहतोय आणि त्याचमुळे आपलं देखील सहकार्य महत्त्वाचं आहे. आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं राजू. धीम्या गतीचा बॉल केलाय, दुप्पट गतीने प्रहार. स्लॉक स्वीप करताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक श्याम चौधरीचा षटकार. अनस्टॉपेबल बॅटिंग. काय सुरुवात श्याम मॅगी स्पोर्ट्सला देतोय. ही सुरुवात आक्रमकतेची आवश्यक होती, कारण जर सामना शेवटच्या षटकावर न्यायचा नसेल तर सुरुवातीलाच धावांचा जो लोड आहे तो कमी करावा लागेल आणि त्याच स्ट्रॅटेजीवर आता श्याम चौधरीचा तो बेधुंद करणारा षटकार आपण पाहिला. राजूच्या फुलटॉसला जबरदस्त दिशा देताना स्क्वेअर लेगला षटकार खेचून आपल्या संघाच्या धावसंख्येला आधार देण्याचं काम श्याम चौधरी करतायत. धावसंख्या झाले 22, 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मॅगी स्पोर्ट्स श्याम स्ट्रायकर एंडला ड्राईव्ह केलाय बॉलला अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचेल काऊ कोनला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. एक सिंगल होते पूर्ण, एका धावेची वाढ आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या डावामध्ये एकही डॉट नाहीये. ही एक जमेची बाजू मॅगी स्पोर्ट्सची आहे. 96 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेवर जास्तीत जास्त धावा कशा गोळा करता येतील ह्या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं आपण ते प्रयत्न पाहिलेले आहेत. प्रयत्न केले तरच तुम्ही सफल होता, यशस्वी होता. नशिबावर अवलंबून राहून चालत नाही आणि तेच फलंदाज करतायत, पण तेच गोलंदाजांना सुद्धा करायचंय. ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल शॉर्ट लेगला. एक धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक बॉल महत्वाचा आणि त्याचमुळे गोलंदाज सुद्धा तातडीने चर्चेसाठी येत आहेत. अजूनही विकेटचा शोध घेण्यासाठी असमर्थ आहेत. या षटकामध्ये राजू बोगा यांनी 9 धावा खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश श्याम चौधरीने तो षटकार खेचला होता. एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे आणि स्ट्रॉंग माइंडसेट श्याम चौधरीचा फलंदाजी करताना, पण आता एक्सपिरियन्स सुद्धा मॅटर करतो. पाहूया राजूचा एक्सपिरियन्स कामी येईल का. रिव्हर्स हिट खेळलाय गॅप मधून, गल्लीतून बॉल प्रवास करत थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे जातोय. आज एक वेगळाच अंदाज आहे श्याम चौधरीचा. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. धावसंख्या 28. सौफेर फलंदाजी श्यामची पाहतोय आपण. श्याम शो
मैदानाच्या आत चालू राहिलेला आहे. TRP सुद्धा शांत शोचा वाढलेला आहे, कारण 96 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात श्यामच्या वतीने मिळते. पण एक्सपिरियन्स कंपेनियन जो आहे राजू भोगा, जे नेहमीच विकेट घेण्यासाठी ओळखले जातात, इकॉनॉमिकल राहण्यासाठी ओळखले जातात, त्यांची इकॉनॉमी खराब करण्याचं काम श्याम चौधरी करतायत. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 28. आणि या ठिकाणी चांगलाच टर्न आहे. मी म्हणालो होतो की कटर्स चांगले आहेत गोलंदाज राजूकडे, आणि त्या कटर्सला ओळखणं जवळपास अशक्य असतं. पण सातत्याने जेव्हा आपण एकमेकांसोबत क्रिकेट खेळतो अशा वेळेला ती कला तुम्ही विकसित करता, आणि श्यामने ती खूप चांगलं जोपासलं होतं. पण या डावातला पहिला डॉट बॉल दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आला. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 68 धावांची. 36 चेंडू, 68 धावांची गरज. पहिल्या षटकात 15 आल्या, दुसऱ्या षटकात 13 आल्या. एकंदरीत चांगलाच बॅटलो श्याम चौधरीचा आपण पाहिला. 2 षटकांसाठी आपण कालावधी घेतलेला आहे, तो म्हणजेच 11 मिनिटांचा. लक्षात घ्या, टीम मिटिंग घेऊ नका. 11 मिनिटांचा कालावधी आपण 2 षटकांसाठी घेतलेला आहे. सातत्याने आम्ही ही सूचना तुम्हाला देत राहू. एक्स्ट्रा मेंबर रिलॅक्स पोझिशनमध्ये आहे DD स्पोर्ट्स ग्राउंडवर, कारण हा जो व्ह्यू आहे बाल्कनी व्ह्यू DD स्पोर्ट्स ग्राउंडचा, हा प्रत्येकाला नशिबात येत नसतो. पण तुम्ही एक्स्ट्रा मेंबर आहात तर तुम्हाला हा व्ह्यू घेता येईल. प्रिन्स मूवीचं देखील एक चांगलं काम सातत्याने आपण भिवंडी परिसरात पाहतोय. मागच्या वर्षी गुजरातला जाऊन सुद्धा 10PL ही स्पर्धा त्यांनी कव्हर केली होती, आणि प्रतिमेश पाटील यांचं नेतृत्व, रवी गुळवी यांचं नेतृत्व आणि त्यांचे सर्व डेडिकेटेड टेक्निशियन, कॅमेरामॅन, प्रत्येक आयोजकाला हवं ते देत आहेत, आणि त्याचमुळे ती पसंती आहे भिवंडी परिसरामध्ये प्रिन्स मूवीची. आमचे JP जो सर्व पंच अचूक निर्णय देत आहेत. कुठलाच वाद न होता स्पर्धा पुढे जाते, हे एक उल्लेखनीय बाब राहिले. त्याचमुळे बॅकअप टीम ही नेहमीच खूप महत्त्वाची असते आयोजनासाठी. आमचे साहेबा मोमीन अचूक स्कोरिंग, गेल्या कित्येक दशकांचा त्यांचा स्कोरिंगचा अनुभव आहे. ते स्कोरिंगचा अनुभव या ठिकाणी ते देत आहेत. आता 3ऱ्या क्रमांकासाठी येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर विकास येत आहेत 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. करेश मात्र अजूनही ते प्रयत्न करतायत. कॅप्टन असताना आपल्याकडे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूकडे जे काही गुण आहेत त्या गुणाचा वापर योग्य त्या वेळी झाला पाहिजे, करेश मात्र जाणतायत. आणि त्याचमुळे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत असताना ते बदल वारंवार करतायत. आता क्षेत्ररक्षणाचा आढावा पण घेतला. सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. 4 क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर, गली, फ्लाय स्लीप आणि फाईन लेग. सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. यावेळेस बॅटची एज, विकेट किपर मागे, फाईन लेग बॉलच्या बाजूला. 3 क्षेत्ररक्षक होते, पण मात्र कॅच काय पूर्ण झाला नाही. धावचीचा मोका सुद्धा हातातून निसटला. मिळतात या 2 धावा. जेव्हा तुम्हाला संधी मिळते अशा वेळेला 100% मेहनत घ्यायला हवी, कॉल द्यायला हवा. विकेट किपरचा कॅच आहे, फाईन लेगचा कॅच आहे, फ्लाय स्लिपचा कॅच आहे, तो कॉल व्हायला हवा होता. आता ज्या मोक्याची तुम्ही वाट पाहत होता तो मोका तुम्हाला मिळाला होता. पार्टनरशिप ब्रेक करता येऊ शकली असती. सुरुवात जी चांगली झालेली आहे प्रतिस्पर्धी संघाची, त्या सुरुवातीला आघात देता येऊ शकला असता, पण कॅच ड्रॉप झाली, कॅच निसटली आणि आतिशला संधी मिळाली. हाफ ट्रॅकवर होता, ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटिंग एंडला तेच तर्रार थ्रो, पण पूर्ण येते एक सिंगल. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. सिंगल डबल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, आणि तेच सातत्य आपण पाहतोय. पूर्ण डावाचा आढावा घेतला तर 2 षटकार, 2 चौकार आणि सिंगल डबलचा खेळ आपण सातत्याने पाहतोय. ते या 14 चेंडूंमध्ये जवळपास फक्त एकच डॉट बॉल आहे. तर ही एक सुरुवात जी आवश्यक असते कुठल्याही संघाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना, ती सुरुवात या 2 फलंदाजांनी दिलेली आहे. करेश सुद्धा प्रत्येक गोलंदाजाला युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतायत, यूज करण्याचा प्रयत्न करतायत, विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, स्क्वेअर लेग क्लिअर होतोय. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन. 6 धावाचं श्याम पूर्ण करतोय इंटेन्शन. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर बाय श्याम चौधरी. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड.
विदाउट लॉस आतिश आणि श्याम हे थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. समोर प्रतिभावंत गोलंदाज आहेत, पण त्या प्रत्येक गोलंदाजाची पेशन्सची परीक्षा आता फलंदाज घेत आहेत. आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आता ती रिदम जी फलंदाजाला हवी असते ती रिदम श्यामला मिळालेली आहे. पण आता पाहूया विकासच्या वतीनं प्रतिहल्ला चढवला जाईल का, कारण प्रत्येक वेळा आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांना समसमान संधी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्याचमुळे एका बाजूने खेळ चांगला होतोय तर आपल्याकडे देखील काहीतरी आहे म्हणून आपल्या संघात आपण निवडले गेलेलो आहोत. तर ते काय ते तुम्हाला योग्य त्यावेळी दाखवावं लागतं. बॉलर तयार विकास. पुन्हा एकदा झकास कामगिरी विकासच्या विरोधात चालू आहे. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. श्याम करतोय अचूक काम. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि धावसंख्या पोहोचते 43. 43 रन्स ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स विकासच्या विरोधात श्याम खेचतायत. धावसंख्येचा पाठलाग अचूक चालू आहे. चेस चांगलं चालू आहे. प्रत्येक संकटाला फेस करताना या 96 धावांचा चेस आम्ही कंप्लीट करू. तोच अप्रोच आता आतिशच्या सोबतीनं श्यामचा पाहायला मिळतोय. श्यामचा स्ट्राईक रेट भन्नाट आहे. श्यामने आतापर्यंत 4 षटकार खेचलेत. 1 चौकार त्यांच्या खात्यात आहे. आतिश भामरे यांनी खरं तर चौकाराने सुरुवात केली या डावाची, पण त्यानंतर ते थोडे थांबतायत. साथीदार चांगला खेळतोय तर त्याला जास्त संधी मिळायला हवी. तोच त्यांचा अप्रोच. जास्त सफल झालेत. अपील खूप लाऊड होती करेशची. विकेट मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी कॅप्टनची असते. पण बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल होतोय, विकेट किपरच्या हातात येतोय. दरम्यान येतो हा डॉट बॉल जो आवश्यक होता विकासच्या कामगिरीला विश्वासाची साथ घालण्यासाठी. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे 43. 43 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. विकास चांगला बॉल बॅकलिपला खाली घेऊन प्लेस केलाय. बॉलला कव्हर झोनमध्ये 1 धाव पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 96 धावांचा पाठलाग करताना मॅगी स्पोर्ट्स संघ पोहोचलेला आहे. 44 धावसंख्येवर 44 धावा. 1 विकेट न गमावता माझ्यासोबत समीर ठाकरे सर जॉईन झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. चांगली सुरुवात आपण पाहतो 96 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. विशेष म्हणजे श्यामच्या बॅटमधून चांगले रन्स येत आहेत. त्यानंतर आतिशनं देखील त्याला चांगली साथ दिलेली आहे. धावफलकावरती 44 आफ्टर 3 ओव्हर. पॉवर प्लेला पूर्णपणे कॅपिटलाइज केलं, मॅक्सिमाइज केलं आणि 3rd ओव्हरमध्ये देखील विकासच्या विरोधात देखील आक्रमण सुरूच ठेवलं. म्हणजे सर इथून आता चेसिंग थोडीशी सोपी वाटते, परंतु खेळ क्रिकेटचा. एखाद दुसरी विकेट लवकर मिळाली तर पुन्हा बॅक होऊ शकतात बर्फानी बाबा टेमघर. अजूनही 52 धावांची गरज आहे. आणि खूप चांगला उल्लेख आपण केला की कधी परत येण्याची संधी आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही 8 षटकांचं क्रिकेट खेळता 100% तुम्हाला परत येण्याची संधी आहे. जेव्हा आपण 4 षटकं खेळतो, 3 षटकं खेळतो, एक खेळाडू काम करून जातो आणि त्याचमुळे त्याचं नुकसान संघाला होतं. पण जेव्हा तुम्ही 8 षटकांचं क्रिकेट खेळता 100% तुम्हाला परत येण्याचा मौका मिळतो. आणि पाहूया तो मौका करेश म्हात्रे आपल्या संघाच्या नावावर करतील का. आणि आता गोलंदाजीसाठी ते स्वतः जात आहेत. करिश म्हात्रे 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी येत आहेत. खरं तर थोडे नाराज आहेत बर्फानी बाबा टेमघरचे इतर खेळाडू, पण नाराज राहून चालणार नाही. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण आहोत, आपण जिंकण्यासाठी खेळतोय हेच मनात ठेवलं पाहिजे. आणि पाहूया आता तोच जो आत्मविश्वास आहे, जो खच्चीकरण झालाय, त्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी गोलंदाज करिश म्हात्रे विकेटचा शोध घेत आहेत का. पण काय भन्नाट पार्टनरशिप या पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची राहिलेली आहे. 44 धावांची ती भागीदारी. या अगोदर आपण एक अर्धशतक तुषार शेळके यांचं सुद्धा पाहिलेलं आहे. आणि एक वैयक्तिक रेकॉर्ड सुद्धा प्रत्येकाला आवडत असतात. या अगोदर तुषारच्या नावावर तो वैयक्तिक रेकॉर्ड केला. आणि पाहूया आता अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची या सीझनमध्ये होते का. थोडा शतक क्षणामध्ये बदल होतोय, पण 3 षटकांसाठी आपण कालावधी घेतलेला आहे 18 मिनिटांचा. बघा लक्षात घ्या, वेळ पुढे सरकत चाललेली आहे. आमचे मॅच रेफरी अझीम अब्दुल्ले प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवतायत, जे खूप महत्त्वाचं आहे. मॅनेजमेंट पार्ट हा थोडा कठीण असतो, पण मॅनेजमेंट चांगली राहिली तर मग तुमचं नियोजन व्यवस्थित पूर्ण होतं, यशस्वी होतं. आणि म्हणूनच त्या सर्व गोष्टी ॲज अ कॉमेंटेटर आमची टीम तुमच्यापर्यंत सातत्याने सूचना देत राहील. तर करेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. स्ट्रायकर एंडला श्याम. चांगलीच फलंदाजी श्यामची पाहायला मिळालेली आहे.
ओव्हर द विकेट करेश. फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलला टोलावलंय, पाठवलंय काऊ कॉर्नर, मिड विकेट सीमारेषा पार. कडक बॅटिंग श्यामची, मी नाही थांबणार आणि तोच अप्रोच आता पाहायला मिळतोय. सातत्यानं मोठ्या स्ट्रोक्सकडे निवड करताना शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं नाही, आम्हाला चेंडू राखून सामना जिंकायचा. आणि आता या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 50, 50 अप फॉर टीम मॅगी स्पोर्ट्स. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 46 धावांची. करेशचं स्वागत षटकाराने केले. गती परिवर्तन आणि डाव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर निघणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर करेशकडे ते व्हेरिएशन आहे आणि ते व्हेरिएशन गोलंदाजाला अजून जास्त प्रभावी बनवतं. आणि म्हणूनच यावेळेस वेगावर अवलंबून न राहता वळणावर ते अवलंबून राहिले, गतीवर ते अवलंबून राहिले, गती कमी केली. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. जबरदस्त इम्पॅक्ट आता फलंदाज टाकतोय. श्यामने उचलली जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय लय भारी. बॉल मिड विकेट क्लिअर करताना षटकार. अर्धशतक आजच्या दिवसातलं दुसरं आपण पाहणार आहोत का? या अगोदर तुषार शेळकेने अर्धशतक नोंदवलं आणि आता नाबाद 45 धावांची खेळी श्याम चौधरीची आपण पाहतोय आणि ती सुद्धा 96 धावांचा पाठलाग करताना. दबावात खेळलेल्या खेळीला विशेष महत्व दिलं जातं आणि तोच दबाव काय असतो हा प्रश्न आता श्याम विचारतोय. पण आता त्याच दबावाला सामोरं जाताना करेश यांच्याकडे देखील प्रतिउत्तर आहे का ते देखील महत्वाचं आहे. दोन्हीही तितक्याच आक्रमकतेचे अष्टपैलू खेळाडू आहेत. करेश जाऊ दिले बॉलला, छेडखाणी करण्यात अर्थ नाहीये, प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये. त्याचमुळे कधी कधी संयम बाळगणं महत्वाचं असतं आणि तोच संयम श्याम याने बाळगला. सामना रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही. करेशकडे देखील ते वेगवेगळे पर्याय आहेत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल जातो स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. एक धाव मिळेल आणि खूप वेळानंतर आता आतिशकडे स्ट्राईक आलेली आहे. धावसंख्या झाली आहे 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू, 39 धावांची गरज. स्वतःला खुश करणारं पुनरागमन आता करण्याच्या इराद्यात आहेत गोलंदाज करिश म्हात्रे. पण आतिशची संयमी खेळी देखील महत्वाची आहे श्यामच्या कॉन्फिडन्ससाठी. आणि दोघंही फलंदाज एकमेकांना ओळखून 2 पायांच्या मधून बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. तुलनात्मक विचार केला तर 2 षटकार जरी आलेत पण त्यातल्या त्यात या षटकात 3 डॉट सुद्धा आलेले आहेत करिश म्हात्रेच्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 96 धावांचा पाठलाग करताना 57 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू, 39 धावांची गरज. 24 balls and 39 runs required to win. धन्यवाद मनीष पाटिल. दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी आप तक लाए हैं अल्ताफ बाली सर. खेल की शुरुआत होती हुई 4 ओवर में रनों की लूटमार, और ये लूटमार मचाई है रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी ने. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 46. उनके साथ आतिश बामड़े भी कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. मांगीलाल पालीवाल फैम टीम है मैगी 11. लक्ष्य बहुत भारी है लेकिन 4 ओवर में पहले ही गेंदबाजी का जुलूस निकाल दिया है. 57 रन हुए, बचे हुए 4 ओवर में कितने चाहिए? 39. शाहिद शेख बहुत खुश हैं मांगीलाल पालीवाल के राय रास्त. बंटी पाटिल जुड़ चुके हैं जिनका बिग शो आप देखेंगे जनवरी के आखिर में. मानकोली के श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली क्रिकेट ग्राउंड पे. ये आसमान में तान दिया, मिस टाइम स्ट्रोक है, पहुंच नहीं पाएंगे खिलाड़ी. बढ़िया कोशिश थी घाटाल की,
लेकिन 2 रन आते हुए स्कोर में मनोज घाटाल को कंटिन्यू रखा गया है। विकेटचा शोध घेण्यासाठी काय वेगाने ते पळ सुटले आणि पूर्णपणे आपल्या त्या धावण्याचा फायदा आपल्या संघासाठी करण्याचा उद्देश होता, पोहोचले होते बॉल पर्यंत, पण थोड्या कारणासाठी ते कमी पडले. पण चांगला प्रयत्न होता मनोज घटाळचा. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 59 वर. 59 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बघा, जिंकण्यासाठी तुमचा जो आत्मविश्वास आहे ती खूप महत्वाचं असते. चढाओढ तर होतच राहील, स्पर्धा होतच राहतील, पण काहीतरी शिकायचं असतं जिंकण्यासाठी. तोच आता खेळ मनोज घाटाळचा पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये इतक्या वेगानं ते पोहोचले कव्हर पर्यंत झेल टिपण्यासाठी. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 59 पे पहुंचा है मनोज घाटाल। श्याम चौधरी के लिए 48 जड़ में गेंद और नर्वस 48 पर श्याम चौधरी डगआउट लौटते हुए। बढ़िया इनिंग खेली उन्होंने, लेकिन आखिरकार अर्धशतक उनका नहीं लगा। व्हाट अ ग्रेट इनिंग प्लेड बाय रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी। पहिल्या षटकामध्ये मनोज घाटाळच्या विरोधात षटकार खेचला होता श्याम चौधरीने आणि त्याचाच वचपा काढताना आता नर्वस 48 वर त्यांना बोल्ड होऊन परतावं लागते आणि कदाचित हा एक कमबॅक असू शकेल बर्फानी बाबा टेमगर या संघाचा. कारण मी म्हणालो होतो की 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परत येण्याची संधी मिळते, फक्त त्या संधीचा शोध घेणं आवश्यक आहे आणि आता अचानकपणे तो आनंदाचा क्षण पाहायला मिळतोय बर्फानी बाबा टेमगर संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर. दरम्यान आता पाहूया नवीन फलंदाज कोण येतो मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावर जयेश पाटील हे स्वतः येत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की श्यामच्या फलंदाजीला कंटिन्यू करण्यासाठी स्वतःलाच मैदानात जावं लागेल. नए बैटर मैदान में दाखिल होते हुए वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल। देखिए, जयेश पाटिल बीपीएल में जो खेले थे ना, तो मज़ा लाया था पिछले बीपीएल में, और क्या फॉर्म में रहे थे। आपको याद होगा पायनियर के सामने 43 रनों की बहुत बढ़िया बारी बंटी ट्रॉफी में खेली थी उन्होंने अंजूर में, लेकिन जवाब में गयासुद्दीन शेख के अर्धशतक ने पायनियर को जीत दिलाई थी। बहुत ही ज़बरदस्त पिछले सीजन में टच में रहे जेपी। सामना कर रहे हैं मनोज घाटाल का। ओवर नंबर 5 चलता हुआ 37 रन और चाहिए मैगी को। आते ही गेंद को घुमाना चाहते थे, अच्छी गेंद थी, विकेटों के ऊपर थी। 1 रन लेग बाय का, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 60 पे पहुंचा है, 60। विकेट गेल्यानंतर त्याच मोमेंटमचा फायदा आता मनोजला उचलायचा आहे आणि त्याचमुळे जयेश पहिला बॉल पुल करताना पाहायला मिळाले होते. व्यवस्थित बॉलच्या अंदाजात ते आले नाही आणि म्हणूनच 1 धाव तर मिळते. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर आता आतिश पोहोचतंय. धावसंख्येचा वेग काही कारणासाठी मंदावलाय. मनोज घाटाल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे आतिश बामड़े। स्विंग जरूर किया है कारपेट के जरिए आउटफील्ड में। 1 रन और आता हुआ मैगी के खाते में। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 61 पे पहुंचा है। इस ओवर में कहीं ना कहीं मनोज घाटाल ने रनों पे रोक लगाई है। आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी के तहत मैगी बनाम बर्फानी बाबा के बीच ये मारेका। अगला मैच, विक्टोरियन वन द टॉस एंड इनवाइट मायरा बैट फर्स्ट। फिर अच्छी गेंद, अपील कोर्ट बिहाइंड की, बाल बाल बच गए वहां पर जयेश पाटिल। क्या बॉलिंग कर रहे हैं मनोज घाटाल दबाव की स्थिति में। जोपर्यंत श्याम मैदानाच्या आतमध्ये होते धावांची लूट मार चालू होती, पण श्याम जसे मैदानाच्या बाहेर गेले आणि त्या संधीचा फायदा आता मनोज घाटाल उचलतात. बॅक टू बॅक आता ती पकड मजबूत करतात या डावावर. धावसंख्येचा वेग थांबलाय 61. मैगी के पास आने वाले बल्लेबाजों में लूटमार मचाने वाले महाराष्ट्र और भिवंडी के फिनिशर महेंद्र मागे का आना बाकी है। अभी मैच बन रहा है। मनोज घाटाल बढ़िया ट्राई, फुल पे लेके डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी, 1 रन। ड्रायव्हिंग तर बॉल होता आणि जयेश सुद्धा आता थोडासा संयम बाळगतोय. त्यांना माहिती आहे यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. घाई करण्यात काहीच अर्थ नाही. 5 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 62. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 34ची. बॉल शिल्लक आहेत 18. मागचं षटक फक्त आणि फक्त 4 धावांचं. Excellent over turn from Manoj Ghatal. Consider only 4 runs and claim 1 wicket of Sham Chaudhary.
मैच बन गया है, आप बने रहिए हमारे साथ। BC4 चैंपियन ट्रॉफी में 3 ओवर में जीतने के लिए 34 रन चाहिए। अब अगर हम आस्किंग रन रेट को देखते हैं तो लगभग 12 को छू रहा है। आज 4 मैचेस हैं, कल BC4 चैंपियन ट्रॉफी में हॉल्ट का दिन रहेगा और डे आफ्टर टुमारो कौन बनेगा चैंपियन। चैलेंज, पहला मुकाबला जीत गई, दूसरा मुकाबला आपके सामने है, तीसरा मुकाबले का टॉस हुआ है, चौथा मुकाबला रिद्धि सिद्धि कालेर, डॉक्टर श्रीधर पाटिल और राकेश पाटिल फैम टीम सामने तपस्या सोनाले। गेंदबाजी में देखना है उस एंड से किसको बुलाया है। बॉन्डर ऑफ भिवंडी राजू बोगा, ये वो नाम है जो आज भी हर बल्लेबाज के जहन में नक्श है। राजू बोगा बाएं हाथ की जितने भी गेंदबाज भिवंडी तालुका में, उसमें इनकी अलग पहचान है। चाहे ऋषि पटेल हो, चाहे सिल्वाराम हरीश पाटिल हो, राजू बोगा राउंड आर्म एक्शन रहता है उनका। क्रीज के कोने से गेंदबाजी करना पसंद करते हैं। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, बोगा की गेंद स्विच हिट किया है, कमाल का स्ट्रोक है जयेश के बल्ले से। स्क्वायर थर्ड मैन पर 4 रन। राजू बोगाला थर्ड मॅनची जागा दाखवलेली आहे जयेश पाटीलने आणि तो अनुभव आहे, अनुभवाचा कसा वापर करायचा ते त्यांना ठाऊक आहे। रिव्हर्स खेळताना हा चौकार वसूल केलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर राजू बोगाच्या 4 धावांमध्ये धावसंख्या पोहोचते 66। 66 पे पहुंचा है स्कोर। जयेश पाटिल 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं। आतिश बामड़े ने बॉलिंग भी लाजवाब की और बल्लेबाजी भी लाजवाब कर रहे हैं। राजू बोगा सामना करेंगे जयेश पाटिल। बिनार विलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं बोगा। लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स, फिर से रिवर्स खेलने की कोशिश, इस मर्तबा रॉन्ग वन थी राजू बोगा की, स्टॉक गेंद थी। अच्छी वापसी की है वहां पे राजू बोगा ने। तीखी नोक झोंक चलती हुई मैदान में। अब गेंदे बची है 16 और रन चाहिए यहां से 30। हे तर होतच राहणार आहे। सामना जिंकण्यासाठी सर्व डावपेच तुम्हाला व्यवस्थित आखावे लागतात आणि त्यावर काम करावं लागते। राजू बोगा यांनी पुन्हा ओळखलं होतं की जयेश रिव्हर्स खेळणार आहेत आणि त्याचमुळे बॉल लेग स्टंपच्या बाहेर ठेवला आणि यावेळेस कनेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं, येते डॉट। बोगा लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स, आणि अजूनही एक बॉल बाकी या षटकातला। महेंद्र मागे आहे। देखिए मनीष पाटिल
दुनिया में धोनी भी थे, फिनिशर ऑफ वर्ल्ड कहा जाता था, उनका भी इतिहास उठा के देखिए, इतिहास महेंद्र मागे का उठा के देखिए। इन्होंने अनबिलीवेबल सिचुएशन, जैसा ऋषि पटेल ने इंटरव्यू में कहा था कि नामुमकिन लगभग सिचुएशन, वन ऑफ द डिफिकल्ट, 90% मैचेस जीता है। ऐसे ही कोई फिनिशर नहीं बनता है। ये स्थिति तो उनको ना जाने कि वो एक इंटरव्यू में मुझे कहा भी था कि इस तरह की स्थिति उनको भाती है। लोग रहते हैं कि टेंस से दूर रहना चाहते हैं, ये सवार कर लेते हैं अपने सर पे। म्हणून त्यांना 5 किंवा 6 चेंडू जरी मिळाले डावातले, ते भाव खाऊन जातात. नेहमी त्यांनी भाव खाल्लेला आहे. पण या षटकात भाव कोण खाते, तर राजू बोगा. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, पण त्या पुढच्या 4 बॉलवर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केला. सिद्दीक सर, टीडीपीएल में मैंने कहा था कि 2 गेंदें बची है, पीछे खड़ा था कमेंट्री बॉक्स में, एक सिक्सर तो आना ही है, और उन्होंने मार दिया। राजू बोगा इतना आसान भी नहीं है मागे के लिए, सामने भी बाउंडर ऑफ भिवंडी है। राजू बोगा सामना करेंगे महेंद्र मागे। मैच फंस गया। अब मागे को आड़े बल्ले से ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खेला, कटर थी, समझ नहीं पाए। बोगा की यही खासियत है, राउंड आर्म एक्शन में वो कटर भी डालते हैं और जो स्ट्रोक गेंद रहती है वो भी डालते हैं। ओवर समाप्त होते हुए 6 कुल रन बने 69। अब इक्वेशन क्या है साहबा, 12 में कितने 27 चाहिए? 12-27 कहा था ना मैंने, बातों बातों में मैच फंस गया। आता सामना जसा हवाय भिवंडीतील प्रेक्षकांना, जगातील प्रेक्षकांना नो तसा सामना मीटिंग, रंगलाय. आपके सिर्फ 1 ओवर के लिए 3 मिनट बचे हैं, अथवा एक खिलाड़ी अंदर आएगा। करेश मात्रे मेरी आवाज सुन लीजिए, 3 मिनट में ओवर नहीं हुआ तो एक खिलाड़ी अंदर। 2 षटक शेवटची या सामन्याचा ये निकाल देखिए देणारी. क्या कंपैरिजन किया जा रहा है प्रिंस मूवीज की तरफ से। 78 पे 2 विकेट थे जब बल्लेबाजी कर रही थी बर्फानी बाबा, और 69 पे 2 विकेट हैं जब बल्लेबाजी कर रही है मैगी। क्यों कहा जाता है किंग ऑफ टेलीकास्ट? खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए दीप बहरिया को लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन महेंद्र माघे। नॉन स्ट्राइक पे जयेश पाटिल। इस तरह की इक्वेशन में महेंद्र माघे ने 90% मैचेस जीता है। आज भी उनकी अग्नि परीक्षा। दीप बहरिया महेंद्र माघे को 12 गेंदे 27 रन। व्हाट अ मैच। दीप बहरिया माघे को हेलीकॉप्टर उड़ाया, गैप में 4 रन। बहरिया पहली गेंद पे बाहर जाते हुए। महेंद्र मागे का त्यांना फिनिशर म्हणून संबोधलं जाते त्याची जाणीव ते देतात. पहिल्या चेंडूवर चौकार घेतात, इक्वेशन बदलते. आता 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर दीपचं स्वागत चौकाराने करतायत महेंद्र मागे. देखिए लगातार करेश मात्रे फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। व्हाट अ प्लेयर इज दीप बहरिया। महेंद्र मागे के लिए 11 गेंदे 23 रन। व्हाट अ मैच। ये मैगी वालों को भी इस तरह के मैच खेलने की आदत है, इसीलिए मांगीलाल पालीवाल की टीम का मैच, मैगी का मैच लोग देखना नहीं भूलते हैं, भले से वो मैगी खाना भूल जाए। 11 गेंदे 23 रन। दीप बहरिया बैकफुट पे गए, बहुत ही करारा पुल, लेकिन पीछे प्रोटेक्शन है। 1 रन। गेंदे बची है 10, रन चाहिए 22। आप बने रहिए हमारे साथ। क्या मुकाबला चल रहा है। व्हाट अ मैच।
या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना झोपेतून उठवणारा हा सामना आहे आणि म्हणूनच आता सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. सुरुवातीच्या क्षणाला वाटलं होतं की श्याम हा सामना घेऊन जाईल, पण ते बाद झाल्यानंतर, आतिश बाद झाल्यानंतर आता या सामन्यामध्ये चुरस वाढलेली आहे. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाण्याची दाट शक्यता आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22 धावांची. बॉल शिल्लक 10. करेश मात्रे ने भी कच्ची गोलियां नहीं खाई है. 10 गेंदे 22 रन. जयेश पाटिल सामना कर रहे हैं दीप बैरिया का. उछाल दिया है, मिस टाइम स्ट्रोक है और जयेश पाटिल आउट. व्हाट अ कैच टेकन बाय राजा गुलवी. दबाव में ट्विस्ट. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि तोच आता परत देतोय गोलंदाज दीप बेरिया. पहिल्या चेंडूवर चौकार आला, पुढच्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्याच बॉलवर जयेश पाटीलची विकेट. सामना होतोय रंगतदार, सामना होतोय मजेदार, सामना जातोय शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. यह है BC4 क्रिकेट, जहां पे लड़ाई सिर्फ शेरों की होती है. कमाल का मुकाबला आप देख रहे हैं. अल्ताफ बाली की मेहनत और पैसा पहले ही 2 मैचों में वसूल होता हुआ. नए बैटर देखना है मैदान में कौन आते. इस ग्राउंड का एक इतिहास है. यहाँ पे मेन बैट्समैन हमेशा नॉन स्ट्राइक पर रहा है. हमने भावेश पवार को भी 2 मैच में तिल मिलाते देखा है. वहीं कुछ बेचैनी महेंद्र माघे के चेहरे पे. 9 गेंदे 22 रन. नए बैटर मैदान में आते हुए शुभम गुलवी. करेश मात्रे बहुत हॉट लग रहे हैं. राजू बोगा के ओवर ने मैच का पासा पलट दिया. राजू बोगने चांगली गोलंदाजी केलीच, पण मनोज घाटाळने जे षटक हाताळलं होतं 5वं, जे फक्त 5 धावांचं होतं, ज्यामध्ये 1 विकेट होता, त्या षटकाने कदाचित राजूची एनर्जी वाढवली आणि राजूची एनर्जी आता कॅरी फॉरवर्ड होते दीप बेरियाकडे. ये भी तो खतरनाक बैट्समैन है शुभम गुलवी. बाली ट्रॉफी में जो इतिहास रचा गया है हाईएस्ट टोटल का 12 मार्च का, उसमें एक खिलाड़ी ये भी थे. इस मरतबा ओ दीप बैरिया का निशाना ठिकाने पे. इसे कहते हैं कहीं दीप जले कहीं दिल. आणि आता खेळण्यामध्ये तो जबरदस्त आव आणलेला आहे, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या बर्फानी बाबा टेमगर या संघाने. सुरुवातीच्या क्षणाला थोडे नाराज होते, त्याची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह झाली होती, पण मध्यंतरामध्ये चांगला खेळ झाला. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जाते की चांगली सुरुवात देऊन चालत नाही, तर चांगला शेवट सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे. दीप बेराने चांगला कमबॅक मिळवलेला आहे टीम बर्फानी बाबा टेमगर साठी. देखिए कोशिश को लोग याद रखते हैं लेकिन रिजल्ट नहीं रहता है. लोग ड्रॉप सीन को देखते हैं, लोग रिजल्ट को देखते हैं. दिनेश चौधरी है क्या गए हैं, VIP पे आए हैं. अब कहीं कभी खुशी कभी गम वाला मंजर. शाहिद शेख डगआउट में परेशान है और दिनेश चौधरी के चेहरे पे अब मुस्कुराहट, क्योंकि गेंदे बची है 8 और रन चाहिए 22. दीप बैरिया हालांकि बहुत ज्यादा क्रिकेट खेले हैं. नए बैट्समैन प्रणव भुईर, मैन फ्रॉम बिनार, अपने घरेलू मैदान पे लोकल ATM इस्तेमाल किया है मैगी ने. दीप बैरिया अच्छा ड्राइव है, गैप में ट्रैवल हो रही है. कमाल की फील्डिंग हो रही है आज की जो फील्डिंग है वो बहुत जबरदस्त और तेज रनिंग बिटवीन द विकेट से 2 रन पूरे किए महेंद्र मागे ने. मॅगी 11 अजूनही ही लढत सोडणार नाहीये. महेंद्र मागे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत जिंकण्याचा चान्स आहे, कारण तो खेळाडू खास आहे. या 2 धावा मिळत आहेत, 2ची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 74, 76 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू 20 धावा. 7 गेंदे 20 रन. क्या बॉलिंग कर रहे हैं दीप बैरिया. फुल टॉस गेंद, बॉलर बैक ड्राइव, 1 रन बना. गैप में गेंद, बाउंड्री के बाहर 4 रन. ये चौका जो लगाया है लोकल बॉय ने, ये मैच में रंग भरता हुआ. अब 1 ओवर 16 रन और मनीष पाटिल, ये ओवर अपने आप में एक मैच है.
इलाका हमारा तो धमाका भी हमारा होगा. आणि मागच्या 2 चेंडूंवर 6 धावा वसूल करून जबरदस्त बॅटिंग करताना प्रणवने या सामन्यामध्ये जिवंतपणा आणले. त्यातल्या त्यात स्ट्राईकवर आता जातील महेंद्र मागे. शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि 6 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 16 धावांची. देखिए कालेर के जो 50th एनिवर्सरी हुआ था 2023 में फरवरी में राकेश पाटिल ने ऑर्गेनाइज किया था. प्रणव भुईर उसी वक्त चमके थे क्योंकि उन्होंने सिटी क्रिकेट से खेलते हुए अर्धशतक जमाया था. 1 ओवर 16 रन. व्हाट अ मैच. ऑनफील्ड अंपायर फील्डिंग साइड ने अपने 7 ओवर के लिए 45 मिनट का समय लिया है. 5 मिनट हम निकाल भी देते हैं तो 40 मिनट का समय. मैच रेफरी अजीम अब्दुल्ले. एक खिलाड़ी अंदर आएगा, एक एक्स्ट्रा खिलाड़ी अंदर आएगा. ऑफिशियल स्कोरर की घड़ी की सुई के मुताबिक 2:10 को खेल शुरू हुआ था और अब बज रहे हैं 2:55. अब 5 खिलाड़ी अंदर रखने होंगे सर्कल में. शेवटचे 6 बॉल्स बघा. आता अजूनही वेळ घेऊ नका. 2 सामने खेळवायचे आहेत. टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी भी जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. तर महेंद्र मागे सेट झालेले आहेत. पुन्हा एकदा तेच करण्यासाठी जे ते रोज करतात म्हणजे मॅच फिनिश करतात. पाहूया समोर आव्हान कोणाचं आहे. समोर करेशचं आव्हान आहे. वॉल ऑफ भातवडचं आव्हान आहे. फिनिशर ऑफ भिवंडी महेंद्र मागे समोर. क्या मुकाबला है. करेश मात्रे हालांकि इस सीजन में अच्छी बॉलिंग भी कर रहे हैं. सामने है महाराष्ट्र का फिनिशर, भिवंडी का फिनिशर. कहते हैं कि नाम तो सुना होगा, मागे कहते मुझे. दो मैच और बचे हैं. करेश अब पेनल्टी दी जाएंगी. करेश मात्रे महेंद्र मागे को ऑन ड्राइव हवा में गैप में. ओ माय गॉड, अपने आप को झोंक दिया है मनोज घाटाल ने. इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट. ये है BC4 का क्रिकेट. जिंकण्यासाठी जिद्दी व्हावं लागतं. आपल्या कक्षा ओलांडाव्या लागतात आणि तेच करताना मनोज घाटाळ उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. बॉल शिल्लक आहेत 5. आवश्यकता 14 धावांची. 5 गेंदे 14 रन. महेंद्र मागे जब तक रहेंगे लटकती तलवार रहेंगी. करेश मात्रे ऑफिस नाम के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया. डॉट गेंद तुरंत ही रिव्यू लिया है बल्लेबाजों ने. पंचांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. पण प्रत्येक संघाला आपण एक तरतूद दिलेली आहे एक रेफरलची आणि शेवटच्या षटकामध्ये तो रेफरल बॅटिंग टीमने घेतलेला आहे. महेंद्र बागे अटेम्प्ट करू शकले असते सिद्दीक सर. यस, प्रणव वही कह रहे हैं उनको कि इतनी दूर से भी गेंद नहीं गई है. दोनों अंपायर्स देखते हुए फेयर डिलीवरी. 4 गेंदे 14 रन. करेश मात्रे मागे को हेलीकॉप्टर ड्राइव कारपेट के जरिए 1 रन बना. थ्रो पहुंच रहा है स्ट्राइकर एंड पे. 2 रन बने. अपने आप को झोंक दिया है. इसे कहते हैं जी जान लगाना. इसे कहते हैं जान हथेली पे लेना. गेंदे बची है 3 रन चाहिए 12.
महेंद्र मागे क्रिकेटपटू आहे की धावपटू आहे ते आता डिफरेन्शिएट करणं मला कठीण होऊन बसलेलं आहे. कारण काय धावतायत, वेगानं धावतायत, स्ट्राईकसाठी धडपडतायत. स्ट्राईक त्यांना हवी आहे कारण एअर स्ट्राईक करण्याची धमक त्यांच्याकडे आहे, म्हणूनच ते स्ट्राईकसाठी धडपडताना पाहायला मिळालेत. आता सामना शेवटच्या टप्प्यावर, 3 चेंडू, 12 धावांची गरज, 2 षटकार, सामना फिनिश. पण पाहूया गोलंदाज करेश मात्रे चांगली कामगिरी आतापर्यंत करताना पाहायला मिळालेत. कमेंटेटर मजहर खान इस वक्त भारत की राजधानी दिल्ली से ऑनलाइन जुड़े हैं। ड्राइव किया है गैप में, ये गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। कहानी में ट्विस्ट, मैच होता हुआ सुपर हिट, 2 गेंदे 8 रन। पडझड वाढायला लागली तर मग धडपड वाढवावी लागते आणि तीच धडपड सातत्याने महेंद्र मागेचे पाहायला मिळते. त्यांचे स्ट्रोक्स वाचवले जात आहेत, क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं होते बर्फानी बाबा टेमघरचं. पण मॅगी 11 या संघाला जिंकवायचं आहे, सुरुवात चांगली द्यायची आहे. तोच चंग त्यांनी बांधलेला आहे, विडा उचललाय की हा सामना जिंकायचा आहे. एक्स्ट्रा कव्हरला तो चौकार खेचला आणि सामना आता शेवटच्या टप्प्यामध्ये बॅलन्स दोन्ही संघांच्या बाजूने राहिलेला आहे. 2 चेंडू, 8 धावांची गरज, 2 balls and 8 runs required to win. क्या सुपर से ऊपर मैच हो रहा है। करेश मात्रे मागे को खेला है, लॉन्ग ऑन पे दूसरे के लिए जा रहे हैं और महेंद्र मागे आउट। कहीं ऐसा तो नहीं कि सुपर ओवर होने जा रहा है, क्योंकि एक गेंद में 7 चाहिए। सिद्दीक सर, भिवंडीचं क्रिकेट प्रेक्षकांना कधीच नाराज करत नाही. दुपारच्या सत्रामध्ये जेवणाचा आराम घेतल्यानंतर वामकुशी घेण्याची गरज नाहीये. तुम्ही युट्यूबवर जा, प्रिन्स मूवीजच्या चॅनलला भेट द्या आणि एक रंगतदार मॅचचे साक्षीदार बना. 1 चेंडू 7 धावांची गरज आणि षटकार खेचण्याची कॅपॅसिटी किरण पाटीलकडे आहे, म्हणून त्यांना आता पाठवलेलं आहे शेवटच्या बॉलसाठी. 1 चेंडू 7 धावांची गरज. 2000 लोग YouTube पे हमसे जुड़ चुके हैं, उन सभी का हार्दिक स्वागत। प्रिंस मूवीज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकॉन दबाना ना भूले। 1 गेंद 7 रन, किरण पाटिल। करेश मात्रे भी बहुत जिद्दी क्रिकेटर हैं, आज उनका परफॉर्मेंस भी अच्छा रहा है। तुरंत ही विक्टोरियन स्पोर्ट आपको फील्डिंग सजाना है जब तक हम मैन ऑफ द मैच दे, और ओपनर भेजना है माहिरा स्पोर्ट। करेश, ओ, इसके साथ ही इस मैच को जीत लिया है टीम बर्फानी बाबा ने। कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी एंड बर्फानी बाबा, 8 लाख मैगी। आइए, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं करेश मात्रे। वाला बादवार पहले बल्लेबाजी करते हुए उन्होंने 40 बनाए और ये ओवर में मैच बचाया। करेश मात्रे, आपको वीआईपी डाइस पे जाना है जहां हम आपको मैन ऑफ द मैच देंगे। विक्टोरियन टीम मैदान में गई है, ऑन फील्ड अंपायर आपको जाना है और माहिरा स्पोर्ट आपको ओपनर भेजना है। 8 लाख मैगी एंड कॉन्ग्रेचुलेशन बर्फानी बाबा। मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने के लिए इस वक्त करेश मात्रे को हम देने जा रहे हैं। अजीम, ये बताइए कि मैन ऑफ द मैच की ट्रॉफी हम किसके हाथ से दे रहे हैं? अजमल, करेश आपको आना है। अजमल नासिकर के हाथों से फोकस मैन। वेल प्लेड करेश एंड कॉन्ग्रेचुलेशन। माहिरा स्पोर्ट आपको ओपनर भेजना है। माहिरा स्पोर्ट, आइए, करेश मात्रे को हम मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने जा रहे हैं अजमल नासिकर के हाथों से। वेल डन करेश एंड ऑल द बेस्ट फॉर सेमीफाइनल। खेल की जब शुरुआत होंगी तो इनिशियल ओवर में आपके साथ रहेंगे समीर ठाकरे। ऑन फील्ड अंपायर आपको मैदान में जाना है जेपी पैनल।
मायरा स्पोर्ट आपको ओपनर भेजना है। मायरा स्पोर्ट, मायरा स्पोर्ट के कैप्टन, आपको ओपनर भेजना है प्लीज। वॉट अ मॅच, सुपर फिनिश, क्लोज फोटो फिनिश मागचा सामना आपल्याला बघायला मिळाला. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर, थँक्यू सो मच मनीष पाटील सर. फार मजा आली, फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून जोडला होता. तसेच मैदानावर देखील फार मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमा झाला होता. चला सलामीची जोडी मायरा स्पोर्ट, ओपनर्स पाठवायचे आहेत. 8-8 ओव्हरच्या मॅचेसमध्ये असंच घडत असतं, कभी ऊपर तो कभी नीचे, अप अँड डाऊन्स मॅचेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. करेश म्हात्रेनं